श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, ब्रह्मीभूत पिटले महाराज, ब्रह्मीभूत सद्गुरू परमपूज्य मोरेदादा तसेच सर्वांचे श्रद्धास्थान हृदयस्थान असणारे परमपूज्य गुरुमाऊलींना त्रिवार वंदन। संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाच्या पारायणासाठी ऑनलाईन उपस्थित सर्व सेवेकरी भाविक बंधू आणि भगिनींना श्री स्वामी समर्थ। या पृथ्वी तलावर मानव जातीला सुख शांती समाधानाने जगण्यासाठी देवी देवतांच्या विविध सेवा आराधना उपासना करण्याची संधी उपलब्ध करून दिली परमपूज्य मोरेदादांनी। या सेवेला सुलभ करून काळाची पावले ओळखून वेळेसोबत या अध्यात्माची विज्ञानाशी सांगड घालून दिली परमपूज्य गुरुमाऊलींनी। जीवनात पावलोपावली उभे राहणारे प्रश्न सुटावेत, दुःखी पीडितांचे दुःख मिटावेत, सुखी व्हावे मानवाचे जीवन, पितृदोषाचे व्हावे निवारण, पृथ्वी तलावरील संकटाचे व्हावे समूळ उच्चाटन, हेच तर आहे विश्व कल्याणासाठी परमपूज्य गुरुमाऊलींचे नियोजन। आणि म्हणूनच आजचं हे ऑनलाईन सामुदायिक भागवत कथेचं पठण मनन आणि चिंतन। योग्याचे वैराग्य गुरुमाऊली, भक्तीची मधुरता गुरुमाऊली, श्री कृष्णांची गीता गुरुमाऊली, कृपामृताचे सरोवर गुरुमाऊली, चैतन्याचे ज्ञानदीप गुरुमाऊली, चैतन्याचे ज्ञानदीप गुरुमाऊली असे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणितचे प्रमुख तथा श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वरचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी त्यांच्या अमृतवाणीतून हितगुजाचा वर्षाव सर्व सेवेकरी आणि भाविकांवर करावा। परमपूज्य गुरुमाऊली। उपस्थित सर्व भाविक सज्जन समर्थ सेवेकरी, आज आषाढ शुद्ध एकादशी, भारतभर आजचा हा विशेष सोहळा या स्वामी कार्यातून आज पंढरपूरची एकादशीची नयन मनोहर यात्रा, तर आपणाला प्रत्यक्ष पांडुरंगाचं रूप स्वामींमध्ये आपण बघत आहोत। म्हणून आपण गेली अनेक दशक पांडुरंगाचा मूळमंत्र स्वामींसमोर पठन करत असताना असंख्य अनुभूती, असंख्य सेवेकऱ्यांना पांडुरंग आविष्कारात स्वामींनी दर्शन दिलं। श्री वत्सम धारयन वक्षे मुक्तामाला षडाक्षरम हा मूळ मंत्र पांडुरंगाचा सर्व सेवेकऱ्यांना ठाऊक व्हावा, की जेणेकरून आजच्या एकादशीच्या पर्वावर आपण सायंकाळी 7 वाजता पितृदोष निवारणार्थ श्रीमद भागवत याचं पठन चिंतन करणार आहोत। आणि त्या प्रित्यर्थ आपण नुकत्याच घडलेल्या 2 वर्षामध्ये देशात आणि जगात असंख्य लोक कोरोनाचे बळी पडले, काही घराची घरं बसली, कुणाला वारस देखील राहिलं नाही। अशा भयभीत परिस्थितीत उद्भवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी मृत झालेल्यांना सद्गती, उत्तम लोक तथा मोक्ष मिळण्यासाठी या कार्यानं प्रति एकादशीला श्रीमद भागवताचं पठन केल्यास त्याचं पठणाचं जे असामान्य महत्त्व आहे ते खात्रीनं या पितृदोषावर मात करण्याचं सामर्थ्य या भागवत ग्रंथात आहे। म्हणून आपण आज सायंकाळी 7 वाजता यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात त्याचं चिंतन मनन श्रवण करावं, की जेणेकरून मृत पूर्वजांचा पुढील कार्याला आपणाला आशीर्वाद मिळेल। अडलेली जी कामं आहेत वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि राष्ट्रीय, याला गती मिळेल। प्रत्येकाला मनोधैर्य, मनशांती मिळेल। आपल्या हातून परम पुण्याचं काम
या भागवत वाचण्यानं होईल. भागवतावर तसं खूप बोलता येईल, परंतु मुद्देसूद बोलायचं झालं, हरवलेली मनशांती आपणाला पूर्वपदावर आणण्यासाठी, पुढील पिढ्यांवर सुसंस्कार होण्यासाठी, आदर्श मानव आदर्श सेवेकरी घडवण्यासाठी या कार्याच्या अंतरंगाकडे वळताना या कार्यामध्ये सध्या 18 विभाग कार्यरत केलेले आहेत. मूल्य शिक्षण हा विभाग गुरुजनांकडे शिक्षकांकडे दिलेला आहे. आरोग्याची हमी आणि जबाबदारी सर्व डॉक्टरांकडे दिलेली आहे. स्थापत्य म्हणजे निवारा याची जबाबदारी वास्तुतज्ञ तथा इंजिनियर लोकांकडे दिलेली आहे. कानूनची जबाबदारी वकील आणि न्यायमूर्तींवर सोपवलेली आहे. कृषीची जबाबदारी आमच्या सर्व शेतकरी बळीराजावर दिलेली आहे. भारतीय संस्कृती आणि मराठी अस्मितेची जबाबदारी आमच्या देशातल्या सर्व माता भगिनींकडे दिलेली आहे. त्याचबरोबर विदेशात हे कार्य पोचावं म्हणून या कार्यानं देश विदेश विभाग जगभरात स्वामींचं कार्य पोचलं जावं म्हणून ती जिम्मेदारी दिलेली आहे. या व्यतिरिक्त प्रशासकीय कामकाज आणि तरुणांना दुर्ग अभियान ही जबाबदारी दिलेली आहे की छत्रपती राजांच्या किल्ले गडांचं पूर्व प्रचलित असणारे सर्व दुर्ग, त्यातलं ऐतिहासिक, सामाजिक आणि भौगोलिक महत्त्व टिकून ठेवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी श्रमदान करावं हाही निर्णय पक्का केलेला आहे. त्याचबरोबर या गटात या कार्यातून या 18 विभागाचं याज्ञिकी प्रतिनिधी घरोघरी गावोगावी तयार केले जात आहेत की ज्या सर्व पूजापाठ आहेत त्या आपणाला स्वतः करता आलं पाहिजे अशी जिम्मेदारी याज्ञिकी प्रतिनिधींवर दिलेली आहे. असे सर्वश्रुत आणि सर्वांना आवडणाऱ्या जबाबदाऱ्या एकत्ररित्या या कार्याच्या अंतरंगात प्रस्थापित केलेल्या आहे. हे कार्य गावागणिक, घरागणिक, मनागणिक पोचलं जावं. गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी ही संज्ञा भविष्यकाळात आणि आजच्या आषाढी एकादशीच्या औचित्य ठेवून आपणाला घराघरात मनामनात पुंडलिक तयार करायचे आहेत. आणि असे पुंडलिक तयार केले की मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव आणि राष्ट्रदेवो भव ही संकल्पना आपणाला या कार्याच्या अंतरंगातून जनतेपर्यंत पोचवायची आहे. पुनश्च आपणा सर्वांना आजच्या बरेच उपक्रम ऐकायचे आहेत. तेव्हा आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या सुसंवाद आणि या पूर्वसंध्येला आपण सामोरं जात आहोत. तथापि आजपासून आपण स्वामींच्या प्रतिकृतीवर अभिषेक आणि प्रतिज्ञा आणि शपथ घेत आहोत की स्वामी पुढील गुरुपौर्णिमाही पावेतो. आमचं गुरुपद, आमची योगक्षेम चालवण्याची जिम्मेदारी आपण स्वीकारा. म्हणून आज आपण त्र्यंबकेश्वरी मोठ्या प्रमाणात स्वामी प्रतिकृतीवर अभिषेक घालून शपथ घेऊन आपण प्रतिज्ञा करणार आहोत की आमच्या हातून सत्कार्य घडो, सेवेकरी घडले जावत, नवी पिढी घडली जावत आणि या कार्याचा उद्देश आणि ग्राम अभियान हे सफल होत त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची जरूर आहे. आमचं आरोग्य जर अबाधित असेल तर आम्ही सर्व काही करू शकतो अशी प्रतिज्ञा आज स्वामींच्या चरणावर आपण रुजू करायची आहे. पुनश्च आपणा सर्वांना एकादशी आणि उद्या येणाऱ्या पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन इथे थांबतो. श्री स्वामी समर्थ. परमपूज्य गुरुमाऊलींच्या अमृतवाणीतून अमृताचं सिंचन प्रत्येक भाविक सेवेकऱ्यांवर झालेलं आहे. परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. वेदांचा सार म्हणजे श्रीमद भागवत कथा. नक्कीच दूर होतील जीवनातील सर्व व्यथा. सतत चिंतन, मनन व पठन करा भागवत कथेचे. भय दूर होते संसार आणि मृत्यूचे. संचित प्रारब्ध आणि पाप करणं विलीन होते मनुष्याचे. पारायण भागवत कथेचे उघडते द्वार मोक्षाचे. भगवान विष्णूंना प्रिय तिथी एकादशी. देवशयनी एकादशीच्या दिवशी जातात भगवंत क्षीरसागरी. शेषशय्येवर योग निद्रेशी. अशा दुर्मिळ योगावर
भागवत पारायणाची संधी उपलब्ध करून दिली गुरु माऊलींनी. सहभागी सेवेकऱ्यांवर कृपा होईल महाराज माऊलींची. घेऊन आशीर्वाद सुरुवात करूया भागवत पारायणाची. तर आता प्रत्यक्ष सुरुवात करूया श्रीमद भागवत पारायणाला. अथ संक्षिप्त श्रीमद्भागवत प्रारंभ. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ॐ रक्ताङ्ग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदनं गन्धाटोपी च माला दण्डकमण्डलुधर कटाङ्करक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मां. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगरणा परात्परा कविलसन्ना ब्रह्मानंदा इतिवर्या. जय जयाजी पुराणपुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराय अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू सपई तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुझं रूपे नटलासी. करता आणि करविता तुझा हवी आणि होता दाता आणि ते भविता तुझं समता आणि जय जंगम आणि स्थिर तुझे व्यापिले समग्र तुझं लाधी आधी मध्याग्र कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे कविश्वेशा वेदांचाही तर्कचाचरे शासनतेही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंडित झाले सर्वही मी केवल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमखणीची ती शिनला कधी वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावी मजसी समर्था कृपा कटाक्षी दिनानाथा दासाकडे पाहावे. आताही तुझी प्रार्थना आनाविची आपल्या मना कृपा समुद्रियामीना अष्टय तेजे सदैव पापताप आणि धन्य सर्व जाऊन निर्सोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुसरा अवसागर याचे पाव पहिले तीर कर्णामत्रणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना नबाद होत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मत सुख साधना अज्ञानती निर्सोन ज्ञान कृदे प्रकटोपये शांती मणी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने वा सुगम दुर्गम झोपोपंता व्यवहारिवतता अन्नपडो भ्रांती चित्ता अंगिरावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राशिंदवनामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गणपती अथर्वशीर्ष. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पक्षिमाक्षभिर्जत्रः स्थिररङ्गे तुष्टिवास तनुविवेशं देवैर्यदायु. ओम स्वस्ति न इन्दो वृद्धशवः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर् ददातु. ओम शान्ति शान्ति शान्ति. ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वकल्पितं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं मृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्माम् अववक्तारम् अवशोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानचाय नमवशेषम् अवपश्चातात् अवपूरस्तात् उत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोद्भातात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मय स्वं चिन्मयः त्वम् आनन्दमय स्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलुणवः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितियोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोम गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णय तदनन्तरम् अनुस्वार परतरा अर्धेन्दुलसितं तारण्यरुद्धम् एतत्तत्त्वमनुस्वरूपं गकार पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चन्द्ररूपं बिन्दुरुक्तरूपं नादसन्धानं सहितासन्धि सैषा गणेशविद्या गणकऋषि निचित गायते छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुरस्तं भाषमङ्कोषधारिणं रदञ्च वरन्दस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुयुक्तां रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जत्कारणमोचितम् आविर्भूतं च सुष्ठात् प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायेत्यो नित्यं स योगी योगिनां वरः. नमो प्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं भक्षमाक्षभिर्जत्रः श्रीरङ्गे तुष्टिवास तनुविवेशं देवितमिदायु. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धशवः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सारोक्ष अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम शान्ति शान्ति शान्ति.
श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय. गायत्री मंत्र. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. विष्णु गायत्री मंत्र. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. 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 लक्ष्मी गायत्री मंत्र. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. श्री सूक्त. श्री गणेशाय नमः. हरि ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजस्रजां चन्द्रायणीं लक्ष्मीं जातवेदों आव तामाव जातवेदो लक्ष्मीमणपगामिनीं यस्सैर्णविन्देयं गामश्वं पुरुषाणाम् अश्वपुर्वारतमध्ये हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपवे श्रीमादेवी दूषतां कास्यस्मरण्यप्राकारम् आदजनन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मसिता पद्मवर्णा तामिहोपवे श्रियं चन्द्रभवसायशात् ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिं शृणुमं प्रपद्ये लक्ष्मीनशतात्वां ऋणे आदित्यवर्णितपश्चातो वनस्पतिस्तौ क्षतबिल्वातस्य फलानि तपसानुतन्तो मायन्तराय च मयि अलक्ष्मे उपैतो मां देवसखा कीर्तिश्चमणिना स प्रादुर्भूतोऽस्मिन् कीर्तिमुद्धिं ददातु मे क्षिप्तिपासमलं जिष्ट अलक्ष्मीं नाशयाम्यम् अबुद्धिं समृद्धि च सर्वाण्युत मे गुरात् गन्धद्वाराधुरादर्शा नित्यपुष्टाकरिशिनीमेश्वरी सर्वभूतानां तामिहोपवये श्रियं मनसा काममाकुतिं वाच सत्यमशि मयि पचनां रूपमन्यस्य मयि श्रीशयतामिष कर्दमीनपुषाभूता मयि सम्भवकर्दमं श्रियं वासेमि कुले मातरं पद्ममालिनीं आपसृजन्तं स्निग्धानि चिक्लितवसमे गृहे निचितेवि मातरं श्रियं वासेमि कुले अध्राह्यकर्णीयष्टिं सुवर्णां हिममालिनीं सूर्यायणवे लक्ष्मीं जातवेदो माव आद्रपुष्करणि पुष्टि पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रायणवे लक्ष्मीं जातवेदो माव तां माव जातवेदो लक्ष्मीमणपगामिनीं यस्सैर्णं प्रप्तं गावो दासुष्वनविन्देयं पुरुषाणं यः शुचिप्रेतपुत्वा जुह्यादाजमण्वं सुक्तवञ्चदश च श्रीकामसुतं जपेत् पद्मनानि पद्मोरु पद्माक्षि पद्मसंभवे तन्मे पठसि पद्माक्षि येन सौख्यमलवाम्यं अश्वदाय गौदाय धनदाय महाधने धनमेलुप्ता देवी सर्वकामाशि देहि मे पद्मनानि पद्मवि पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलयताक्षे विश्वप्रिये विश्वनुकुले तत्पादमयि सन्निधस्वं पुत्रं पत्रं धनं धान्यं मस्तुषादि गवरितं प्रजनां भवसि माता ऐश्वदं करोतु मे धनमग्निं धनं वायुं धनं सूर्यं धनं वसु धनं इन्द्र बृहस्पतिर्मणं धनस्तमये वैनतया सोमं पिबं सोम पिबतवृत्रा सोमं धनस्सोमिनं मयं धातु सोमिना न क्रोधोच्चमात्सर्य न लोभनाश्वामते भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां से सूक्तं जपेत् सरसीजनिलय सुरजस्ते धवलतरांशतगन्धमाल्य शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरे प्रसिद्धमह्यं विष्णुपत्नीक्षमादिपि माधवीं माधवप्रियां लक्ष्मीप्रियसखीदेवी नमाम्यच्युतवल्लभाम् ओं महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवत्सस्वम् आयुष्यम् आरोग्यमाविधातु शुभमानं मह्यते धान्यं धनं पशु बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः श्रीसूक्तम् पुरुषसूक्त. श्री गणेशाय नमः. हरि ओम. सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात् स भूमि विश्वतो वृत्वात्यतीर्थशाङ्गुलां पुरुषमेविदं सर्व यद्भूतं यच्चु भव्यम् उतां पृथ्वशेषानु यदन्यनातिरोहति एतावनसमयम् अतुजायुष्य पुरुषः पादस्य विश्वभूतानि त्रिबन्धस्य मदन्दिवे तिपादुत उदत्पुरुषः भावतोऽस्या भवत् पुनः ततो विषङ्गपत्कामते शासनानसने अभि तस्माद्विराजायत विराजो अतिपुरुषः स जातो अत्यरिषत् पश्यत् भूमिमतो पुरा यत पुरुषेण हविषा देवयन्मतन्वतो
वसंतो अस्य त्याज्यं ग्रीष्म इन्द्र शरदवे तं यज्ञं भाषि प्रोक्षं पुरुषं जातमकृता तेन देव अजयन्त साध्य ऋषयश्रये तस्माज्ञासरतं श्रद्धं पुषदाशं पशुन्दाशकवायवे नारण्यग्रामाश्रये तस्माज्ञासृता सुज सामान्यजन्दिरे छन्दासि जज्ञे तस्मात् धायत तस्मादश्व अजयन्ति एके चोपयादतः गाहो जज्ञे तस्माच्चन्द अजाव यद पुरुषं विदुः कथिता विकल्पयन् मुखं किमस्कौ बाहुक उरुपादा उच्यते ब्राह्मणोऽस्व मुखमासीत् बाहुराजन कृता ऊर्ध्वदस्य वैश्य पदभ्यः शूद्र अजायत चन्द्रभामदशजात चक्र सूर्य अजायत मुखान्दिन्द्रश्च अग्निशत् पाणवायुरुजायत नाभ्य असिदन्तरिक्ष शिष्णोदो समवर्तन् पुदभ्यः भूमिदिश श्रुता तथा लोक अकल्पयन् सप्तस्यासन परिधा श्री सप्तसमिधा कृता देवयज्ञेन तन्वान् अबद्धं पुरुषं पशुन् यज्ञेन यज्ञमयचन्त देवास्तानि धर्माणि तमान्यसनं तेनाकं महिमानं सचन्त यत्र पूर्वे साध्य सन्ति देवाः हरि ओम् अतो देवा अवन्तु नो यतो विष्णु विचक्रमे पृथिव्या सप्तधामभिः इदं विष्णु विचक्रमे तेधा निदते पदमः समूढमस्य पासिरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुगोप्य अदाभ्य अथ धर्माणि धारणे विष्णु कर्माणि पश्यत यतो व्रतानि पस्पसे इन्द्रस्य युज्यसुखः तदा विष्णु परमं पदं सदा पश्यन्ति सूर्या देवी व चक्षुराततं तत विप्रासो विपन्नमो जागुर्वास समिन्दते विष्णु यत् परमं पदम् ॐ देवस्वत्पास्वितु प्रसवेष्णु भावभ्या पुष्णु हस्ताभ्य अग्नस्तेजसा सूर्यस्य वर्चस्येन्द्रस्येन्द्रेणाभिषिष्टामि बलय श्रिये यश सिन्नार्ध्याय ॐ भूर्भुवस्वा अमृताभिषेकोस्तु शान्ति पुष्टिस्तु शान्ति ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदैवताय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः सद्गुरु परम पूज्य मौर्य दादाय नमः शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथनं नमन श्री एकदंता वंदितो एकभावे अनंता स्फूर्तिदेयाता ग्रंथाक्षरा बोलवे त्रिपातांचे तापनिवारण पितरांची मुक्तिमोक्षण शापित पीडितांचे क्लेशहरण कळवळा गुरुमाऊलीस संपूर्ण भागवताचे सार उद्धरणा जीव पामर वर्णावे साचे श्लोकात आज्ञा पिले गुरुमाऊलींनी भागवत परमामृताचे पान करावे अवघे जन तुटण्या सारे भवबंधन रामबाण औषधे नारद करता मही भ्रमण कलित आसक्त पाहुनी जन भक्ती विरक्ती ज्ञान क्षीण पाहुणी खेद तया झाला कथिले सनकादिकास भक्ती तरुणी दुःखी मानस तिचे पुत्र ज्ञान वैराग्यास मृतप्राय देखिले सनत कुमार पूर्णज्ञानी भक्तजना माझी अग्रणी भक्ती ज्ञान विरक्ती आणि तैशीच वर्णिले नश्क्यार्म्य स्थिती दारिद्र्य दुःख दग्ध ती सेवावे भागवत औषध तत्काळ तुटती संसार बंध सर्व साधनात श्रेष्ठ भक्ती नारदास सनकादिक आले गंगा तटाकी त्वरित भागवत भगवंताचे वाङ्मय रूप कथिले सनकादिकाने कथामृताने पुष्ट होत आपल्या दोन पुत्रांसमवेत नामाचा जयघोष करत भक्ती तरुणी प्रकटली तुंगभद्रेच्या तीरी आत्मदिवसदाचारी पुत्र अतिव्याकुळ जरी पुतनी धुंदली कलमत्ता धुंदुकारी पुत्र धुंदुलीचा भ्रष्ट गोपुत्र गोकर्णाचे हरिभक्त त्या योगी आत्मदेव झाले मुक्त कृपा केली रमावरे चोर झार धुंदुकारी स्त्रिया बसता छातीवरी घेतला प्राणसत्तरी धुंदुकारीची झाली भूत गया श्राद्धे मुक्ती नाही पिशाची योनी सरली पाही धुंदुकारी झाला दिव्य देही धन्य धन्य श्री भागवत लोकपलधनातून करवा भागवत महायज्ञ निष्काम हरिचे जन पाचरुणी गौरवावे वक्ता सवा भागवत रमण भागवता तू प्रत्यक्ष कृष्ण ऐसे हरिसे विनवून दान धर्म करावा नैमिक क्षत्रिय शौनिकाधिक ज्ञासते सुतासी विनवित धर्मकर्माचे सरणे कवनामा सांगावे भगवान वासुदेवाची ठाई निश्चल भक्ती एकत्रित होई ज्ञान वैराग्य लवलाई साधकासी लाभत असे श्रीहरीच्या कृपे करुणी सर्व संशय जाती निरसोनी हृदय ग्रंथी भेद होणी कर्मानी फळे नासती हरिभक्तांच्या रक्षणासी धर्ममार्ग उज्जीवनासी दुष्टदैत्यांच्या विनाशाशी नाना रूपे धरी हरी नानावतराच्या कथा श्रीव्यासी कथिल्या निज सुता श्री शुके कथिला परीक्षिता जो गंगा तटी बैसला होता सकल जीवाचे कल्याण इच्छुनी शक्ती वेचली व्यासांनी महाभारत रचना केली त्यांनी परिणाम वाटे शांती चित्ते सकेत बैसले व्यास महर्षी अकस्मात पातली नारद देवर्षी व्यासे पूजले नारदासी मनोभावे करुणिया नारद सांगते व्यासाला गुण अवता शब्द झाला त्या गुण कृष्ण लीला करता काय ना खंडानंद होईल वणिता लीला काव्यासी जिज्ञास भागेल ज्ञानांची दुःखाने वृत्ती होण्या भावपीडितांची दुसरा उपाय नसेची हरिनामे जग धवळिले प्रसन्नतेने मजसी वरिले म्हणून तू जसी उपदेशिले भगवत लीला गाव्याची यास सोडून सकळ संशय व्यासा हरीचे गुण गाय तेने खेदाचा होईल लक्षय अखंड आनंद होईल वा कुरुक्षेत्री कौरवांचे संवर्ण अश्वत्थामाने द्रौपदी पुत्र मारुण कृष्णार्जुनाने त्यास बांधून धरून आणले ती समोर द्रौपदीने तया नमस्कारेला पार्थे शिरोमणी काढला वासुदेव चिरंजीव केला तया दोन पुत्रासी द्रोणीच्या ब्रह्मास्त्रासी उपशम स्ववीर्यसी पुत्रेने विनिता मधुसूदनासी संरक्षण केले गर्भाचे कुंती विनवी श्रीमुरारी
विपत्ती होत माझवणी धावून येशील तू झड करी तेने दर्शन घडेल जेथे भीष्माचार्य सरपंजरेसी तेथे पातलिष्टी जगचेटी युधिष्ठिरास सदुपदेशी मग केली कृष्णसुती भीष्माणे धन्य मेने मी जगती नृत्य समयी सन्निधम श्रीमूर्ती कृष्ण जाता वैकुंडासी धस आले हस्तिनापुरी सर्व होता यथाचित कृष्ण निघाले द्वारके प्रता कोणते पांडव व्याकुळ होता वारंवार ध्यात कृष्णमुखा बांच जन्म वाजवून शांत केला वीर अग्नी प्रथम बांधासी मातांसी बंधुनी निजश्रेष्ठ भूमिनी पादले रूपद्रोणी अंगुष्ठ मात्र कृष्ण रक्षिले जयप्रता श्री महाराज परीक्षित सर्व गुण संपन्न होता वितर उपदेशात राष्ट्रासी गांधारी निघाली सोबतीशी निघाले हिमालयाच्या यात्रेसी हृदयस्थ भगवंत पाहण्या पाहता सृष्टीतील उत्पात युधिष्ठिर मनोमन चिंताक्रांत अर्जुन कानये म्हणत वार्ताद्वारकेची घेऊन येईन ते तुक्यात हवाल दिला अर्जुना राजास घाले तसे लोटांगण अष्टधाराने त्रांतुना दुःख कृष्ण वियोगाचे यादव सर्व नष्ट झाले वारुणी पिवणी रडले त्रैलोक्य शून्यवत झाले मुकुले हृदय तेसी परीक्षित राजपदायोग्य होता धर्मराज सर्व सांडूनी चिंता भ्राते आणि द्रौपदी सहिता जाते झाले उत्तरेकडे परीक्षिते मातुल कन्या परिणिली भार्या हिरावती भली जनमेजी आदिपुत्रचारी तिचं पासूनी झाले पांडवांचे आणि कृष्णाचे निजधाम गमन झाल्यावर ते हिंडत असता परीक्षिते अद्भुत दृश्य पाहिले गोवत तसे गोरूपधारी धरित्री त्रिपादेन विश्वापते अधर्म वाढेल भूलोकापती संवाद परीक्षिते ऐकिला एक पादृश्य बाणी गायसी श्रुत ताडत होता राजवेशेशी परीक्षिते शुद्रवेश तारी कलिसी मारण्यात तलवार उचलली शरणांगत कली लागी राजवदे मम राज्य जगे तव वर शांत राहावगी अन्यथा दंड देईना हिंसा मध्य श्रियादूत सोने मत काम वैर अनुत स्थानी दिल्ली निवासास कलियेता शरणतया एकदा राजा परीक्षिती हिंडत असता वनाप्रती झाला माध्यन काळी तुषार्थ पातला शमिकाश्रमी मुनी पाच ध्यानमग्न संतत झाला अभिमन्यू नंदना मृत सर्प उचलून कंठी मुनीच्या घातला पुत्र शृंगी शमिकाचा शाप देतासाचा सात्य दीक्षित तक्षकाचा दंश होईल नाही असे श्रीकृष्णा ते अंतरी चिंतून अंतकाळी झाला धन्य राज्य जनमेची अति सोपवून गंगा तडाकी पातला खरा भक्त परीक्षिती नाही मागतली शाप निवृत्ती शोक येतात येथे सांप्रती त्यांचे स्थापिले उच्चासने सांगतो भगवान पुराण तुझ्या निमित्ते करुणा उपाधी सकणे सोना मुक्त होसी पदेशी शुक श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे प्रथमो अध्याय श्रीकृष्ण अर्पणमस्तु अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकमणी परीक्षिता शरण जावे वैकुंठनाथा अंतकाळ जवळ येता सांडावी सकाळ अहम ममता पुण्यतीर्थी जाऊन स्थानावर वे करुण श्री गुरुस्मरण परब्रह्मासी आठवावे धन दुर्मदांत श्रीमंत जन त्यांचे कधी ना करावे सेवना ऐवजी रावे भवन मनबुद्धी जीव ब्रह्मी लई करा भक्ती आणि अष्टांग योग दोन्ही करविती हरिसंयोग त्यात भक्ती सुलभ चांग ऐसे वाटे मज लागे तदर्थ करावी संत संगती ते कृष्ण कथामृत पाजते तेने होय चित्तशुद्धी हरिच्या पायी राहे बुद्धी भजना वचन जन्म कर्म मये भजावे श्री विष्णूचं अथवा अन्य कामेही ज्यास भजता इच्छा पूर्ण होय हृदय नव्हे तो पाशन जोन द्रव्य घेता नाम नुडती रोमांजन धरती नयन वृद्धाजन नित्य कष्ट पिले राजा विनवी हात जोडून सांगा विश्वरचनेचे ज्ञान शिशुक करी कृष्ण स्मरण स्वयराही अकरता तू जायचा प्रश्न केला तैसेच नारदे ब्रह्माला त्यांचा चोखा समज झाला परिचराजा परीक्षिते श्री नारद पुसे ब्रह्मासी कुणी निर्मिले विश्वासे तपाडे ज्ञान झाले आपणासी जे ते मी कुणा आधी दिले ब्रह्मामध्ये नार्थ लागून विश्वनिर्मिती नारायणापासून मी ध्यातो अतिपुरुष जाण तत्पानंतरे पिंड ब्रह्मांड व्यष्टी समष्टी ऐसे तया लागीच बोलती यज्ञेन यज्ञमय जनतेसी वेद ख्याती बोलली ओज तेज ऐश्वर्युक्त क्षमा सौंदर्य वास सामर्थ्य संपत्तीवान अमृताजित तेथे सर्वत्र ईश्वराचे ब्रह्मदेव म्हणे नारदासी भगवंत घेई नाना अवतारासे अनंत रूपे नंदनामासी वैदा मौन पडलेसे भगवंताचे अवतार कथना श्री भागवताची बीज जाण तुवा करावे विपुल्य करणी द्यावे शिक्षण लोकांसी राजपाती श्री शुकासी तत्वा कथायुतात्विक निरूपणाचे श्रवणे बंध मोक्ष स्वरूपाचे हृदय प्रकटे भगवंत हृदय चिन्मय करुणी ध्यानी हृदय काशी अद्भुतवाणी तपक गायसे म्हणून अंतर्धान पावली चतुश्लोकी भागवत ज्ञान भगवंत उपदेशिती प्रमेया लागुना ब्रह्माने दिले नारदजन नारद बदलावे असासी सर्ग विसर्ग स्थान पोषण ओते मन्वंतर ईशकथन निरोध मुक्ती आश्रयण दक्ष लक्षणे भागवताची सर्वांचा आश्रयरूप राहिला असे उदकात नारायण बोलती त्यास केले निर्माण सर्व त्याने श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे द्वितीय अध्याय श्रीकृष्ण अर्पणमस्तु अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय महाभारती दुर्नीती ऐकून कौरव करती आप्त अपमान स्वजन गृह त्यागुण विद्र हिंडे तीर्थात्री नाना तिथे फिरत फिरत यमुना तटी अकस्मात झाली उद्धवांची भेट म्हणे सांग मात श्रीकृष्णाची ऐकताची श्रीकृष्ण नामसान उद्धवाचे हरले देहवान लोपलारे कुर सूर्यकृष्ण जो काळाचाही काळसे श्रीकृष्ण विनवी स्व मात पितयांसी म्हणे विवंचलो आपल्या सेवेसी राष्ट्रपती बैसनुग्रसीनासी म्हणे मी दास तुमचा जाण नाना दैत्य निर्दाळिले भूमिभारासी उतरविले भारतीय राणी राजे मारिले कौराती काही श्रीकृष्णे स्वकुल मात झाले मत्त विप्रशापाचे करुणे निमित्त काळरूप कृष्ण अनुमोदत प्रभास पट्टनी पातले तेथे प्याले मध्य वारुणी एरक आणि षष्ट घेऊन परस्परांशी लढवणे ब्रह्मशापे यादव संपले भागवत सांगून मजला म्हणे उपदेशावे विदुराला
अशी आज्ञा देवन मैत्रियाला गेले श्रीकृष्ण निचितामा. उद्धव गेला पत्रिकाश्रमास, विद्रू जाय हरिद्वारास. धन्य विद्रू एकनिष्ठ पाहता झाला मैत्रिया. मैत्रियाचे होता दर्शन, विद्रू घाली लोटांगण. म्हणे तोडावे भववंदन, ज्ञानोपदेश करुणिया. श्री मैत्री विदुरासी साध्यंत सांगितले जगत उत्पत्तीसी. मुळी पाहणे भागवतासी, कथा पुढारा ऐकावी ती. मैत्री सांगे विदुराप्रती, विराट स्वरूपाच्या ब्रह्मादी विभूती. त्यांचे वंश प्रजापती, राजवंश आणि मन्वंतरे. वर्णाची भगवंताची स्वतंत्रता आणि प्राण्यांची उत्पत्ती कथा. ज्ञान योग कर्म मार्ग सोपा सांगा माझसी मैत्रिया. नाभी गवळात प्रगटून सृष्टी उत्पत्तीला उत्सुक होऊन चित्त एकाग्र करुणे ब्रह्मदेवस्तवे नारायण. गुणगान आपले श्रवण करिता शुद्ध हृदयात आपण अवस्था. यज्ञदान मार्गे अर्धिता अक्षय फलदातृ मानुष्यासी. सगुण प्रतित निर्गुण वर्णन स्तुतीने मी झालो प्रसन्न. सृष्टीचे कर निर्माण श्री हरी विधीस बोलिले. प्रकृतीपासून 6 प्रकार, विकृतीपासून 3 प्रकार. प्रकृती विकृती मिळवणे मिश्र 10वी सृष्टी होत असे. महत्त्व महाभूत अहंकार, इंद्रिय कर्मज्ञान इंद्रिय स्थावर. पशु पक्षी अविद्या मानव देववर. सृष्टी रचिला ब्रह्मदेवे. करता झाले गणना ब्रह्मदेवाची वर्षे 100 जाणा. त्यातील 50 संपली जाणा. द्वितीय परार्ध सांप्रत आहे. पहिला परार्ध ब्रह्मकल्प, दुसरा परार्ध वारह कल्प. म्हणून आपण करता संकल्प वराह कल्प उच्चारितो. तम मोह महामोस्रता मिश्र. अज्ञान वृत्ती निर्मूळांधता मिश्र. प्रसवणी मानसपुत्र 10 मानसपुत्र. ब्रह्मा तुष्ट झाला. स्वदे करुणिद्वय भाग. शतरूपणी मनुस्वायं भुव. मैत्रुजन्य प्रजा प्रारंभ. येथून या झालीसे. पृथ्वी गेली रसातळात. पाहुणी ब्रह्मा चिंताक्रांत. नागपुडीतून अंगुष्ट मात्र. वरा शावक अवतरले. पाहता झाला पर्वताकार. हिरण्याक्षाचा करुणी उद्धार. स्थिस्थापली जलावर. सुरवर जय जय कार्य करीती. कश्यपाची भार्य अदिती. संध्यासमयी मागे रती. हिंडतास्तो रुद्रभूतपती. सांगे कश्यप हे नावरवे. उपदेश नमानी दिती. कश्यप करी तृप्तीची तृप्ती. द्वयकुपत्र होतील म्हणती. त्यागती प्राप्त श्री हरिकने. कश्यप म्हणती तुझा पुत्र महाभागवत होईल ख्यात. कीर्ती त्याची सर्वत्र दिगंत मानव वर्णितील. दिव्य आयुष्या वैकुंठ लोके सनतकुमार आदी महाभक्त येती. जय विजय द्वारपाल त्यांसी. जाण्या करती अटकावा. कुमार शापती ती दोघांसी. जामत्य लोके म्हणती. वृत्तांत कथा गणयासी. अलंगिती निजभक्ता. जय विजयासी शापिले हे तो बर्वे झाले. मदिच्छे हे वर्तले. पुढे लीला करणे असे. भगवत इच्छा तो प्रमाण. कुमार करती प्रदक्षिणा. जय जय विजय नमस्कार गेले मागोती तिथी घरबी. दिती प्रसवली 2 बाळे. जय विजयाची झाली जुळे. हिरण्यकश्यप हिरण्याक्ष बळे. नाम पावले दैत्य जगे. पाहता श्रीवरासी. हिरण्याक्ष कधी कथा घातासी. अभिजित शुभयोगीसी. दैत्यवतावा म्हणे ब्रह्मा. ब्रह्मा असे बाळाचा त्याचे सांगे विचार घटिकांचा. काणशिली करता मुष्टीचा. पडले कलेवर दैत्यांचे. नाना जीवन नाना जाती. नाना व्यष्टी आणि समष्टी. देहानुत्तन धारण करुणे. देव निर्मिले ब्रह्माणे. ब्रह्मदेवांच्या हर्षशृंगारापासून झाले गंधर्व अप्सरा. पितृगण तत्रा झाले अभिमानापासून. करण्या लोकरक्षण म्हणून निर्माण केले जाणं. करता तपश्चरण ऋषी तेने झाले. तप करता ऋषी कर्दम श्रीहरी होणे प्रसन्न. म्हणे कन्यार्पण मन राजा तुझ लागे. कर्दम नेत्री अश्रुपात त्याची बिंदूवर स्वरोख्यात. मनुस्व कन्येसह येत करी अभिवादन त्या लागे. कन्या माझी देव होती तुझी तिजला अनुरूपपती. नारदमुखी ऐकली कती पाणी ग्रहण करी आता. कर्दमासी करुणीच्या जामात. निज कन्येसी अलिंगित. सुखे नांदायसी म्हणत म्हणून परतला. इकडे कन्या देव होती पती सेवा झाली करती. सकाळी त्या गुणधर्मती प्रसन्न केले कर्दमासी. स्वसामर्थ्य विमान पैनोनी. त्यात हिंडे सपत्नी कमोनी. नाना क्रीडा करी आनंदोनी. त्यासी कन्या न होती. श्री कपिल रूपे कालांतरी. श्रीहरी प्रकटे देव होती उतरी. मरीच्या आधी पातळे रचितिरी. त्या कन्या अर्पी कर्दम. स्वस्थानी जाता कन्यापती. कर्दमाने केली कपिल स्तुती. ब्रह्मी लावले चित्तासी. सद्गतीसी पावले. अहम मम माया पाश. तोडण्या तुझी समर्थ ईश. देव होती प्राती कपिलास. बिंदू सरोवर आश्रमी. श्री कपिल भगवान म्हणती मातेसी. थरावी संत संगतीसी. ध्यावावे मम चरणासी. नित्यशुद्ध मार्ग हा. अनादी निर्गुण प्रकाश. तोचे आत्मा आद्य पुरुष. प्रकृती आष्टेकरी विश्व. जगदुत्पत्ती कारणाचे. सर्वांभूती समभाव. सर्वांठाई मीच देवा. मन्नामाची दृढ नव. स्वधर्माचरणे पार पाविजे. इंद्रिया विषयापासून काढणे. आत्मस्वरूपाकडे वळविणे. यासी संयोग म्हणे. जाण निश्चय देव होती. करावे स्वधर्म पालन. अधर्म परधर्म त्यागुण. सदा संतोष मानून भगवान नाम घोष करी. संत चरण सेवन करुणिया शुद्ध मन. माझे करावे जे ध्यान. अष्टांग योग आचरावा. निष्काम कर्मे सकाळ जरी. मज लागे ती अर्पण करी. माझे लागले वेड खरोखरी. तो मद भक्त थोर जाणावा. सर्वात्मका मज ईश्वरासी. नित्य भजावे भक्तीशी. भक्ती योगेची तू मजसी. अवलंबेसी पावशील. स्वर्ग आणि नगर लोक या भूतलावरी देख. जीव भोगती दुःख अनेक. पाप भोगणे न सुटेची. सुकर कर्तव्यश्वाण योनी. याच जाण नरक खाणी. नाना एवढे दुःख भोगणे. भाग्यला वेनर देह. गर्भगत दुःख न उमेणे. देवा विनवी सोडवा यातने. जन्मा येता सर्व विसरणे. काममदाता आयुष्य वेची. जीव केवळ भोगासक्त. देतो सुकरा का समान असता. म्हणून निज भजने भगवंत पुढावती टाळया. नाना शास्त्रांच्या कथेला वाटे. एकची देव अनेक भासे. वसुता ईश्वर एकासे. ब्रह्म हातो अनेकांचा. तू सर्वार्पण भावाने. भक्तिनिष्ठ हरीची भजने. भक्ती पावीचे वैराग्याने. तिने ब्रह्मदर्शन होय गे. ऐकून पवित्र कपिल गीता. देवहूतीची गेली मोह ममता. भक्ती ज्ञान झाले चित्ता. आश्रमी राहिली योगाचरणी.
समाधी वसिनेनंतर स्नानसिद्धपतिनामे थोर मातृगया सिद्धपुर म्हणती आज त्या समुद्रकाठी कपिल मुनी ईशान्यस राहिले जाऊणे तेथे समाधी लावणे एकचित्ते बैसले ते श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे तृतीय अध्याय श्रीकृष्ण अर्पणमस्तु. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुत्रिका धर्मी करुण उचित दिली आकुती जाण प्रसूतीस दक्षाला गुण स्वयंभू म्हणून दिल्या मूर्ती पावली कीर्ती नर नारायण जन्म घेती द्वापारी कृष्णार्जुन ख्याती वंश दक्ष प्रजापतीचा पूर्वी ऋषींच्या सत्रात दक्ष प्रजापती आले सवेत सर्व दक्षासी उत्थापन देत ब्रह्मा शिवा खेरीज अनादर वाटला दक्षासी दक्ष भृगणेश आपली शिवासी या प्रसंगे निमित्तेसी ते उदासीन राहिले दक्ष गंधर्वाच्या विमान पंक्ती आकाश मार्गे जाता देखील असते माहेर जावे वाटे चित्ती म्हणे सती भूतनाथा दक्ष कर्मट महागर्विष्ठ त्यासला कळला मतभाव श्रेष्ठ जरी जाशील पितृग्रास अपमानले तो तुझ पाही दक्ष मंडपी येता सती सत्कार करीच प्रजापती नाही हवीर शिवाप्रती पाहुणी कोपी सती बहु शिवनिंदकापासून माझा जन्म यास्तव दहा देहान ठेवी जाना प्रदीप्त करी योगाग्नी कर्पूरवत देह जळाला वृत्तांत सांगताना अर्थाने जटापटली शिवाने त्यातून उत्पन्न वीरभद्राने दक्षशिर टाकले यज्ञकुंडात भृगंच्या उपटवणी दाढी विषा दंतवीर हित केला पूषा बगाची कवणी नेत तशा कैलास पर्वती परतले ब्रह्मा घेऊन देवऋत्विजासी वेगे पातला कैलासासी विशाल वटवृक्षाच्या छायेसी कर्पूर गौरास देखिले ब्रह्मदेवाने क्षमायाचुना कथिले दक्ष यज्ञ विद्वांसना आपल्याच यज्ञ भागातून आज हा यज्ञ पूर्ण हो देव माया मोहित आत्मीजना मीन करी त्यांचे अपराध स्मरण दंडित असे मुडजना धर्म मर्यादा रक्षण शिवाने कथिल्याप्रमाणे देव करते झाले जाणे यज्ञ संपन्न होता क्षणी महाविष्णू प्रकटला ओताण बाधा सभार्या दोन सुनीती सुरुची प्रिय जाण ध्रुव सुनीतीचा बाळसाना ताता अंकी इच्छी वैसण्या सुरुची त्याचा धिक्कार करी म्हणे नारायण प्रसन्न करी ध्रुव निघाला म्हणातरी श्रीनार्दे त्यास उपदेशिले ध्रुवाने मधुमणी तप केले प्राणारोधे देवी व्याकुळले भगवंते सर्वानिर्भय केले भेट देईन मी ध्रुवा श्री विष्णू प्रकटे मधुवनात ध्रुवणैनी अष्टुपात पृथ्वी प्राप्त समुद्र वलय अंकित आणि स्थान अढळपदीचे श्रीहरी पावले अंतर्धान ध्रुव बाळे नगरात परतवना त्यास राजपद देव राजा निघे वनांतरी सुरुची मातेचा पुत्र उत्तम गेला मृग यशी जाण यक्षवधी उत्तमाला गुण ध्रुव यक्ष संवार आरंभे यक्ष संवाराचे वर्तमान कळता मनुये धावना यक्ष कुबेराचे तास जाणं समजावे ध्रुव बाळा मान देवा श्रेष्ठासी कृपा करावे कनिष्ठासी तोषमावे कुबेरासी उपदेव शुनी पत्रा परतले कुबेर दिसला ध्रुवासी पर ध्रुवे केले राज्य दूर जाता झाला बदरीत वर अष्टांग आचरला श्रीहरींचे प्राशत त्वरित विमान घेऊन झाली आली तेत मृत्यूच्या डोई पाय देत ध्रुव वैकुंठी पोहोचला ध्रुवाचा वंश विस्तारात अंगराजा झाला त्यात अधर्माची कन्या कुपुत्र वेण झाला वेनाची पाहुणी वृत्ती अंगराजा झाला कष्टी निघून गेला मनाप्रती म्हणे चित्त ठेवून हरिपायी राजपदी बैसला दुष्टवेन करी साधून जाऊ मान म्हणे न करावे अज्ञसाधना ऋषी ओंकारे मृत्यू पावला राजे पावना ऋषी करीती वेनजंगा मंत्र पुरुषोत्पन्न झाला जाणा निषाद म्हणती त्यास ऋषी करिता वेन पाहू मंत्र तेथे युग झाले निर्माण पुरुषापृत नाम अची म्हणती स्त्रियसी ऋषी करीती पृथू अभिषेक राजपती बैसविला ते कस्तवणी ऋषी असे एक स्तुती माझी स्तुती नका करू सुत मार्गदबंधन म्हणती तू नारायण प्रचेसकारसी स्वधर्माचरण अधर्म्याशी दंडशील अर्थजनासी कथिन दंडशी शत्रुसासी असी संत सेवक विष्णुभासी सदा प्रेमळ स्वजनांचा पृथ्वीने धान्य बीजग्रासून पृथ्वीने घेतलं धनुष्यबाण पृथ्वीवरी रोकताची क्षण मानव तेही प्रकटले मेन अपराधी पृथ्राया शरण आले तुझ्या पाया रक्षण करीत न पृथ्वी नवी राजसी आचार भ्रष्ट होता लोक बिचिगळी औषधीनं समजत दोन करते नेमून यास्तव दोन सर्व मिळवावे ऐकून पृथ्वीचे संभाषण नेमिले वत्सपात्र जाणं पृथ्वीला समतल करून ग्रामदुर्ग पट्टणे निर्मिली पृथुशत अश्वमेध करी इंद्र पाखंडी वेशधारी यज्ञ अश्वाचे हरण करी सांगता यज्ञ पुन्हा पुन्हा पृथुप्रताने अश्व आणले परत पृथुने केले धनुष्य सज्ज म्हणे ब्रह्मा म्हणे मी नवचित इंद्र तर यज्ञाचे अंग असे पृथुने केला यज्ञ पूर्ण प्रकटाला यज्ञ नारायण हरीचे आज्ञा म्हणून प्रमाण इंद्रादी दिले अलिंगना जय जयाजी लक्ष्मीपती तुझे नामगुण श्रवणासी दे सहस्र करणामदसी तवा शरणांचा आश्रय राजा प्रवेशला नगरी अवतऱ्याची कार्य करी परदोष पाहण्याची वृत्ती म्हणे सोडा प्रजाजन हो एकदा राजाने सेवेसी उपदेश करता असता प्रजेसे सनतकुमार आले गगनमार्गीसे रायण त्यासी पूजिले पृथू राजेसी पाहुणे भक्ती सनतकुमार प्रसन्न होते त्यासी उपदेश करती भवसागर पार करण्याचा राज सोपण पुत्रासी पृथ्वी आचर्य योगासी देव मेन पंचभूतासी गेला परमधामासी आचरिसे सवे विष्टाश्वाचा पत्र बहिष्यत यज्ञ केले असंख्यात भूदर्भात छजित करिता त्यासी पुत्र झाले पचितस जात असता देवणात ऋत त्यांना उपदेशत म्हणे जपता रुद्र घेत हरितुष्ट होईल प्राचित असा आरती श्री विष्णूचा प्राचीन बहिकर्मासक्त त्याच कन्यादानोपदेश देवच नारद पातले यज्ञ केला पशुघात तो होता तुझा अंत सुड घेतील ते म्हणत पुरंजन ख्याण सांगितले पुरंजन भारी वर्तमान सुकूप अभोगी असे मग्न अज्ञान भावे दशजान म्हणून सद्गुरुनाथा भजावा पुरंजन गेला मृगेश परतून येता राजगृहास
आणि विचारता गेलो म्हणत अणुने करीतसे बाहेर प्रती राजपुरंजना आणि कन्या राज्ञी नाम जिचे पुरंजनी अनेक कन्यापुत्र प्रसवणे धन्य धन्य द्या मानते ते चंड वेग नावाचा गंधर्व अधिपती आणि काळ यवनाधिपती लुटालुट करी सर्व प्रांती जरा काळा कन्या काळाची यवनाधिपतीने केली स्वारी उद्ध्वस्त केली पुरंजनपुरी राजा मला सपरिवारी पूर्ण जन्म विदर्भगृही वैदर्भीत दिली मलध्वजासी तो तिला घेऊन गेला वनासी योग मार्गे त्यागुणी द्यासी मलध्वज मुक्त झाला वैदर्भी कन्नदी महाविलाप पात्र देते मित्रा विज्ञाता शुद्ध बोध करुणी तिच्या तेने झाली मुक्त बंधना प्राचीन बहिराजासी सांगून या रूपकासी नारदे केले उपदेशासी राजा म्हणी बोध करी मन याचे सर्वाच कारण मनची कडवी जन्म मरण मनची उर तारक जाणं ते मन लावी हरिचरणे नारदाचा उपदेश ऐकून राजा झाला प्राज्ञा कपिलाश्रमी जाणं स्वरूपता मुक्ती पावला त्याचे जसं करत होते उपासना त्यासी विष्णू झाले प्रसन्न म्हणे मारिशा बाहेर जाणं जी कन्या अप्सरा प्रमलोचाचे प्रचितांनी वरले मारिशेसी पुत्र उपजला पूर्वीचा दक्ष प्रजापती म्हणे आजुर कर्मासी ते समर्पित असो तुझा पुत्र अतिराज्य सोपवणे पश्चिमित्री राहिले जावणे तेथे नारदमुनींनी उपदेशले प्रचितास प्रचितांनी करुणी आराधना पावले श्री हरिचरणा झाले उत्तन पादाचे वर्णना दिसावा वंशप्रिय व्रताचा श्री गुरुमाऊली विरचिता संस्कृत श्रीमद भागवत महापुराणे चतुर्थ अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु अध्याय 5 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय प्रियव्रत होता नाद संवेत त्यास करण्या कर्म प्रवृत्ता ब्रह्मदेव पातले शिगर प्रियव्रतास उपदेशाया करुणी ऐकोणी ब्रह्मदेवाचे वचन भैष्मती सवे करुण लग्न अग्निद्रादिपुत्र उच्चस्पती कन्यारत्न शुक्र उच्चस्पती स देवी आणि जाहली अंती राजा प्रियव्रत सर्वसंग परित्यागी होता गमन केले वैकुंठाव्रत नारदोपदिष्ट मार्गाने प्रियव्रताचा ज्येष्ठ सुत अग्निद्र जंबुद्वीपणात तप करता पृथ्वीभक्त त्याने वरली पूर्वजेते त्यास झाले नाभिस नवसुत जम्बूद्वीपाचे केले नवभाग नवपुत्रांते ते सत्वर अप्सरा लोकी पातला नाभीची भार्य मेरुदेवी जाण तिने पुत्र प्राप्त केला यज्ञ प्रकट झाले यज्ञ नारायण देती वरदान पुत्राचे वाताशनी तपस्वी ब्रह्मचारी धर्म आचरण तामणे हरे अवतार घे मेरुदेवीचे उदय शुद्ध सत्वमय ऋषभजो इंद्र कोपुणी न करता वृष्टी ऋषभ सामर्थ्य तप्त झाली सृष्टी भार्य ज्यांची नामे जयंती भरत ज्यांचा ज्येष्ठ सूत उपदेशले पुत्रा ते ऋषभदेवी म्हणे तपाचरणी वर्तावे सेवा भक्तीने गुरुसी तोष व्हावे ते दीक्षा वृत्ती ठेवावी धरावे संतचरण मतकथा करावी श्रवण सद्गुण कीर्तिनी असावी मग्न निर्भय असावी समष्टी भरता देवन राजभाग ऋषभाचता झाला योग अष्टसिद्धी प्रकटल्या शांग पर्यखंडचिती ब्रह्मरूपी ब्रह्मरूप वृषभदेव न भोगी सिद्धींचे वैभव हरिपदी ज्यांचा दृढभाव तेने गणितीस येथे ते ऋषभदेव शिरोण बनव्यात आपला अवतार करी समाप्त निवृत्त तुष्ट ते ऋषभ नमस्कार त्या ऋषभासी ऋषभाचा भरत ज्येष्ठ सूत त्याचे झाले 5 सूत करिता यज्ञ बहुत हृदय हरी प्रकटला राजा अर्पणवेची सुद्धा हरिहरी क्षेत्री झाला जाता सूर्यनारायणाचा ध्याता कालक्रमी राजा भरत राजा साधकोत्तम करीत असता नित्यनेम नदी तटा आली हरिणा तिने सिंह गर्जना ऐकली होनी भयाक्रांत गर्भ प्रसवली पात्रात त्यात काळ पावली पंचत्व शावक सांभाळिले भरताणे मनोहोती हरणा चिंतित त्या काळी पावला पंचत्व जन्मरण्याचा झाला प्राप्त पूर्व पुण्य आठवे त्या सांडोनी आत्मस्वचना करीश्वर चिंतन नदी पात्रात शिरोणा प्राण सोडला भरताणे तो पुढील जन्मी पाही अंगिराकृतात उत्पन्न होई शेता राखण करण्यालागी बंधुजने ठेविले त्या शूद्र राजा होता एक अनुष्ठान करी पुत्र प्राप्त्यर्थ कडक घेऊन हातात मरण्याला भरतासी महामाय जगदंबिका प्रकटेल तेव्हा श्रीकामिका परमहंस स्थिती जडभरता म्हणून लक्षले श्रीहरिणे सिंधू सवीर देश चंद्रपती नामे रोगण होता घेते राजदूतांनी पहिले जडभरतासी झुंपीला वालकी वाहण्यासी राजा उपरते बोले जडभरतासी कृष बहुतशी झाला अससी जडभरत बोले उत्तरेसी बोलणी वृता झालासी श्रमी ऐकोणी ज्ञानयुक्त भाषण झाला चकित राहुगण उतरवणी धरले चरण म्हणे अपराध क्षमा करणे जडभरत म्हणे राहुगणाचा विषय सक्त मनसायास त्याचे करता हरिचिंतनास मुक्तगतसे जीवासी संत कृपा झाल्या वाचून हरिप्राप्ती नवे जाणं धन्य संत समागम हरिकृपेने प्राप्त होय अवधूते रहुगणरायासी सांगणे भवाटवीची रूपकासी पूर्ण बोध करविला त्यासी धन्य झाला रहुगण श्री संत चरणारजोभिषेक हिच्या हरिकृपेचे साधक सम्यक तपातीत यज्ञदिक न त्या शक्य हरिकृपा शुकदेव कथिती परीक्षित आसीत भरतवंश विस्तारेसी भक्तियोग प्राप्ती झाली रायासी अंती सुयशे राजा विराजे सप्तद्वीप नवखंडे वर्णन शुकाचार्य सांगती त्यांचे परिणाम 9000 योजने विस्तीर्ण ऐसी आहे ती नवखंडे इला वृत्तखंडात शंकर भगवान राहती पार्वती सहवर्तमान समाधी योगे करती चिंतन भगवान शंकर शरण उपासते भद्राश्वखंडात भद्रश्रवा उपासी धर्ममय हयग्रीवा ध्यायी नरसिंह रूपा हरिवर्षात प्रल्हादराव केतु मालवर्षामध्ये लक्ष्मी उपासी कामदेवाते मत्स्यावतार भगवंताचे मनु आराधी रम्य खंडात हिरण्यमय नामे खंडात अर्यमा उपासते कुर्मास आराधी यज्ञवरास भूमी उत्तर कुरु खंडात ही पुरुष खंडामध्ये हनुमान
श्रीरामाचे कृताचे ध्यान भरतखंड धन्य धन्य भुक्ती मुक्ती लाभे येते भरतखंडी ते जन्मले ते सुराधिकावंद्य झाले जे का हरिभक्तीत रंगले धन्य झाले न जैसे जम्बूद्वीप लक्षद्वीप शावलिपी कुशद्वीप क्रौंचद्वीप शाकद्वीप पुष्करद्वीप सातवे सप्तद्वीपासी क्रमे वैष्टित अस्थि समुद्रही सात क्षारेक्षुरस सुराकृत क्षीरदधी शुद्ध असे आता सांगू सूर्यवर्णन त्याची गती दक्षिण उत्तरायण सूर्याचा सारथी अरुण सप्तरथ वाहती रथासी सूर्याचे निभ्रमणाने होती सवत्सर ऋतू पक्ष आयने सूर्याचे अधिष्ठाने स्थिती जाणा जगताची चंद्र रवि तेजदायक गुरु पावसाचा कारक बुध दुष्काळाचा सूचक शनी मंगळ अमंगल जाणा ध्रुवस्थानाचे वर्णन ज्योतिषचक शिशुमार म्हणून अधिदैविक रूपात भवन ग्रह नक्षत्रामध्ये सूर्यमंडलाखाली जाणं राहूचे आहे स्थान वेदधर सिद्धाचरण मग यक्ष राक्षस पिशाचादी अतल वितल सुतल तलातल महातल सतल शेवटी असे पातळ ही पिवरी भूमी खाली पातळ चितळीनंतर त्या संकर्षण म्हणतात रुद्र 11 वेळ निर्माण करता करती स्वार विश्वाचा कर्म करुणेची वरती उत्तम अधम गती पावती घडेकर माणसावर गती कुणी नरकी कुणी स्वर्गी जिथे नाही पाप पुण्य जिथे न सरे ज्ञान जेथे नुरे ध्यान वसे तेथे श्रीहरी श्री गुरुमाऊली विरचित संत श्रीमद भागवत महापुराणे 5वा अध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु। अध्याय 6 श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरीचे नाम धन्य न जाय हे लोक सांडून तारितसे जीवज्ञ गुणाव गुण नच पाहे कन्या कुब्जनगरासी अजमिळ महाभ्रष्ट पापराशी अंतकाळी पाताय मसुदूतासी पुत्रा नारायण हाक मारी अंतकाळी नाम उच्चारित शब्द अजमिळ झाला शुद्ध हर्षतापे होणी दत्त व्यक्त झाला संसारी विष्णुदूताने अजमिळासी विमाने वैसविले आदरेसी नेले वैकुंठ लोकासी नाम महात्म्य अगाध हे हरीची भक्ती हरीची नाम हाचे आहे मुख्य धर्म नित्या नामी करता नेम भवश्रम नियती हरिदास नामस्मरणे जयाप्रीती त्यांना न पिडावे कदापि जेव्हा जे का विमुख मुकुंदासी त्यांना आणावी यमसदने प्राचीन बाईचे पुत्र प्रचित असा त्यांचा पुत्र दक्ष प्रचित असा पठिता हंसयुक्त नामक स्तोत्र प्रकट झाला पुरुषोत्तम प्रशंसा करुणी दक्षाची आज्ञा केली सृष्टी वृद्धीची असे की नामक भार्य त्याचे सांगून या गुप्त झाले दशास असे श्रीपासून हयश शबलाश पुत्र झाले जाण नारदाने भिटता त्या लग्न निवृत्ती मार्ग उपदेशिला हे करता दक्षासी कृत आला बहुत्यासी तेने शापली नारदासी करीसी ब्रह्मण सदा म्हणे घातल्यावर ब्रह्मदेवाने समजूता दक्षिणे उत्पन्न केल्या कन्या 60 त्यांची वंश परंपरा त्रैलोक्यात आज पसरली असे कष्टपुत्र विश्वरूप जाण देवगुरु झाला कारण बृहस्पतीचा केला अवमान इंद्रास्ता सिंहासन असता गोविंद गाई अनसज्जन ज्यावेळी अनुग्रह करती जाणं त्यांची चोही कल्याण तस्मात गुरु आश्रयावा विष्णू इंद्रासी नारायण कवचोपदेशे तिने इंद्रा विजयी होसी विधिविधान सांगितले इंद्र कवचे धारण केले सकत ऐत्यासी जिंकले त्रैलोक्याचे राज्य मिळविले श्रेष्ठ पाठ कवचाचा विश्वरूपाची जननी मातुळ कुळदैत्य खाणी म्हणून देवासी चोरुणे हवीरबाग दैत्यांना इंद्रा सकळता भेद तया आला बहुकृत विश्वरूपशिरांचा केला छेद ब्रह्महत्या घडली तया त्वष्टाने केले दक्षिणाग्नी हवण वृत्तासुर केला निर्माण देव भगवंता गेले श्रण गिळता शस्त्रास्त्राने प्रकट भगवान उपाय सांगती सुरा लागुना दधीची रुचेसी चावणी श्रण असती त्यांच्या मिळवाव्या त्यांचे करावे योजना निर्माण इंद्र घ्यावे विशस्त्रे जाण जेणे तसोनाशन इंद्रास्ते घडेल हो धन्य दधीची सत्पुरुष निज देह दितला सुकार्यार्थ विश्वकर्म्याने निमित्ता वज्रास्त्र इंद्रावाणी पुत्रासुरा योग मार्गी देह त्याग अथराणी मरणे सांग हे जाणावे परमभाग्य व देववृत्त स्वसेनेसी दधींची ऋषीचे तपपुळे आणि श्रीहरींच्या कृपा मिळे वज्राचे तेज असे आंगळे इंद्रासी म्हणे पुत्रासुर जिकडे हरी तिकडे विजय म्हणून माझा होईल पराजय माझे मणी वासनालय हरिभक्तांचा होईल सेवक स्वकर्माने संसार चक्रत माझे मणी असे भ्रमत श्रेष्ठ कीर्ती भगवत भक्त त्यांचे टाही लागो हे इंद्र आणि पित्तासुर युद्ध करते गोर नारायण वर्मा समे इंद्र तेने त्याचे रक्षण झाले शिर पडता भूमीवर आत्मज्योती निघाली प्रखर धन्य पितासुर झाला मूर्ती भागवत स्वरूपी होता सुराचा वध करता इंद्रा लागली ब्रह्महत्या ऋषी इंद्रा पचरिता अश्वमेध करविला यज्ञ पुरुष नारायण त्यांचे ध्याने केला यज्ञ ज्याचे नाव पडित पावन ब्रह्महत्या पाप केले वृद्धसुरदैत्य तमोगुणे काय करणे हरीचे काचरणे पायकुंड परीक्षित वाणी शुकवदिती वृत्तपूर्व जन्म चित्रकेतू राजा भूमा सांगे अंगिरसाचे दुःखाचे कारण अंगिराण्याचे रसुद्ध करुण दिदला महाराणीस राणीस काल पुत्र झाला सवती विकार देती बालकाला पुत्र शोक होता रायाला तेथे पातले दिव्य पुरुष मने सांडी पुत्र शोक कवणाचा पुत्र कैत जनक सकल संबंध मित्रदेक वियोगचिती धरी बापा चित्तते भगवत चरणाची इंद्रिय निग्रह जरी करीसी पावसे संकशन देवासी वद्रे दुर्वास नारद झाला उपदेशित पकेला अंतकरणात संकचनाचे दर्शन होतं धन्य झाला चित्रकेतू बदले भगवान संकचन तुझं शुद्ध भक्ती दिली जाणं माझे जायला विस्मरण जन्ममरण होतो पावे विमानी बसून भ्रमत असता शिववांगी विजय पाहता चित्रकेतू पास करता शाप मिळे असुर योनीचा हात सोडून चित्रकेतू म्हणत मी शापाचा स्वीकार करता तुझ्या श्रेणीपणी प्रात शापानुग्रह माझा समान असे असो मागील अनुसंधान कश्यपादिती संतान कधी स्पष्टादित्यानं कथितो वंशदितीचा कश्यपे दिला नेमपुसवन इंद्र करी कपट शुश्रूषण या स्तुतीचे पुत्र मरुदगण पावले देवेंद्रामुळे एका पुसवन व्रत विधान प्रारंभ मार्गशीर्ष प्रतिपदेपासून कर्णी षोडोपचारी पूजन वतस्तरावे विष्णुप्रती
पुराणी सांगता दिनी कार्तिक मासात चरु शिजवावा दुधात देवनी 12 आहुती होमात शेष चरु द्यावा पत्नीशी. श्री गुरुमाऊली विरचित संस्कृत श्रीमद भागवत महापुराणे 6 अध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. वैराणे वाव भक्तीने, भयाने वा स्नेहाने, कामाने वा उपायाने मन लावावे हरिपाये. दितीचे द्वैपुत्र युगला रावण कुंभकर्ण प्रबला दंतवक्ता आणि शिशुपाल लीला झाली हरिपाये. नारद संगती कथानक विष्णू वदिला हिरण्याक्षासा भातुवादाने संतप्त हिरण्यकशिपू झालासे. हिरण्यकशिपू करी सांत्वना शास्त्र संबंधे बोले वचना केले शोक नामक निवेदन माता वहिनी पूतने ते. हिरण्यकशिपू तप करिता ब्रह्मा झाला वरदाता. हिरण्यकशिपू झाला वरदाता सहस्राणी मज मरण नको नसो दिवावा रात्री आकाश वा भूमीवरी घरात वा बाहेरी मृत्यू न यावा सर्वता. ब्रह्मदेवीवर दिला दैत्य लोके विजयी झाला. नाना भोग भोगू लागला परिभोगे तृप्ती नव्हे. हिरण्यकशिपूस 4 सुत ज्येष्ठ प्रल्हाद भगवत भक्त तो चराचर पाहे आत्मत परिपिता त्याचा द्वेष करी. शिकविना प्रल्हादास गुरुने मिळले षंडामरक दैत्य विचारी पुत्रास काय शिकलास गुरुगृही. नवविधा भक्ती उत्तम प्रल्हाद बोलिता श्रेष्ठ वचन पिता होणे क्रोधायमान नाना प्रकारे छळे पुत्रा. प्रल्हाद सांगे प्रिय मित्रांसी दुर्लभ चरित मनुष्यासी मज तामुत गोंदचरणासी कल्याण अत्यंतिक होत असे. भगवंत सात्म निवेदन हे निर्मळ दुर्लभ ज्ञान नरनारायण दिती कर्ण तेने मजला उपदेशिले. परसोनी प्रल्हादोक्ती आश्चर्य दैत्य बाळांची चित्ते तुला कळले कोणी रीती नारद उपदेश काही झाला. प्रल्हाद म्हणे बाळकासी माझा पिता गेला तपासी. इंद्र हल्ले मनमातेसी स्वश्रामासी नेले नारदे. तुझ्या भागवत धर्म उपदेशिला मी अगर भाता ऐकला. भक्तीचा हवी हरिप्राप्तीला वाव पहा सर्वांभूती. ऐकोणे प्रल्हादाची भाषण बालक करू लागले हरिभजन. दैत्य बोले प्रल्हादाला कोण धडा वेगळी करतो शिर तुझे. हातामध्ये खडक घेऊन म्हणे कुठे तुझा नारायण. स्तंभी प्रहार करता जाणार नृसिंह रूप पाहता झाला. नृसिंह द्वारी मांडीवरी दैत्याची फाडले नखी उतरी. मिळून येती देवावर करती सण भगवंताचे. ब्रह्मादी कचरी स्तुती करती समीप जाणे सर्वच भीती. ब्रह्म म्हणे प्रल्हादाप्रती सपवत अशी शांत करे. प्रल्हादे करता दंडवत नृसिंह प्रेमे कुरवाळीत म्हणे तारावे जीव संतप्त वल्दला प्रल्हाद नर हरिते. नरसिंह वते प्रल्हादासी आरूढ होई सिंहासनासी बंद मुक्त होई कर्मे करुणे निष्ठा. त्रिपुर मायासुराने निर्मिले दैत्य दैवांना त्राही केले. शिवे तया भस्मसात केले म्हणून झाले त्रिपुराणी. आचरावी धर्माची लक्षणे आत्मबुद्धी मनुष्यात ठेवणे. अखंड जगदीशास स्मरणे तेने प्रसन्न जगदात्मा. पतिसी भजे जी हरि भावे ती इहलोकी सुख पावे देहांती उत्तम गती पावे. हे पतिता लक्षण गुरु गृहनिवासकाने असवे मितभुक्त जितेंद्रियाने श्री खेरीचा संगवचने अनासक्ता सविवान प्रस्ते. संन्यासा सत्याग विशेष राहतो सहजावस्थित. वृत्तीबालमत विशाचवत रावे आत्मानुसंधानी. मधु मक्षिका आणि अजगुरु यांना मानावे आपले गुरु. त्रण्यास भवसा गुरु निंदा स्तुतीवर जावे. गृहस्थानी क्रिया करून भगवंतासी करावे अर्पण. संत महंतांच्या मुखातून हरिकथामृत सेवावे. करावे पंचमहायज्ञ देवपूजन शांती तर्पण. पर्वकाळी दानधर्म द्वेष कुणाचा न करावा. पूर्ण ब्रह्म आहे अन्न श्रीहरीचे करावे जे अर्पण. करुणी अतिथीचेही पूजन मग आपण जेवावे. जटाही विषयासक्ती सदा ज्याची लोभी वृत्ती नष्ट होय पुण्य सत्कीर्ती तरण शत्रू लोभ हा. कर्माचे 2 प्रकार प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर. वृत्तकर्मे प्राप्त संसार भक्ती कर्मे मोक्ष प्राप्ती. श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे 7 अध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. जो स्वतः सर्वांसी पाहत परंतु कोणासही न दिसत. सर्वज्ञेश्वर भजा नित्य ऐसे स्वयंभू बोलला. स्वयंभू स्वारुचिष उत्तम कालक्रमे अवतरले भगवान. गजेंद्राचे तालीन करापासून शिरणे ते दवा. शिर समुद्राने वेष्टित त्रिकोण नामी होता पर्वत. तेथे वरुणाचे उद्यानात होते सर्व ऋतुमत. गजेंद्र जलप्रशय आला मगरेने त्याचा पाय धरिला. उपायाने चले सुटून आला. झरण गेला श्रीहरीचे. गजेंद्राचे 19 श्रीहरी पावला करीते. कमळ उचलोणी सांप्रती अर्पिले कष्टी गजेंद्राने. हर्री सोडिलेनीचे चक्र तेने फाडिले नक्रमुख. भक्त गजेंद्र केला मुक्त राखिले भेद स्वतःचे. गंधर्व श्रेष्ठ हू नामक देवर शापे झाला नक्र. त्याचे स्पर्शिता हरीचे चक्र दिव्य देहधारी तो झाला. इंद्र द्युम्न राजा तपोग बसती अगस्ती शापे झाला हत्ती. परी पावला उत्तम गती होती म्हणून पूर्वपासना. 5वा म्हणून रैवत. 6वा तो चक्षुपुत्र. देवासुर युद्धात पराजित. इंद्रासी ब्रह्मास शरण आले. ब्रह्मादी गेले वैकुंठासी. आराध 3री विष्णूसी. तुची हितकारक सर्वांसी करी सतुष्ट जग सारे. दिव्य स्तुती ऐकुणे म्हणे दैत्यांसी संधी करुणे. समुद्र मंथन आरंभोणी कार्यचित साधावे. देव दानव दोघे मिळून मंदराळला उठवणे. वासुकीची तोरी करुणे क्षीरसागरी पातले. देवाने दैत्यांचा पुरविला हट्ट. धल्ली सर्पाची शिपुट. कर्मरूपे हरी आधार देता. जव मंदार बुडे सागरे. प्रथम हलाल उत्पन्न सुखी व्हावे प्रचरण. म्हणून प्राशी पंचरण नीलकंठ नाम शोभले. कामधेनु उच्च श्रव ऐरावत. कस्तुभ रत्न अप्सरा पारिजात. लक्ष्मी वारुणी धन्वंतरी असत. अमृत निघाले मंथनातून. अमृत कलश पडविला दैत्याने. भांडू लागले अतिमोहातुनी. भगवंताने रूप धरले मोहिनी. कामोद्वीप सर्व चित्ते. दैत्यांची मोहिनीवरी प्रीती. राहूस असे देवाचा अमृत वाटे. विष्णुरावची चिराची तिथी. परिमस्तकामर झाले. देव घेते विष्णू आश्रय. जेथे विष्णू तेथे जय. म्हणून घ्यावा ईश्वराश्रय. करणे यत्न संसारी. गुप्त झाली श्री मोहिनी. आपण बसलो हे पाहुणे. असुरांनी माया निर्मणी. देवासुर संग्राम आरंभिला. ब्रह्मा पाठवी नारदासी. नारदे समजावले देवासी. युद्धीवरा व्रत केले देवासी. असुर संहारा कारणे.
अवशेष राहिलेले असुर बलीसह गेले असता जलावर सर्वांचे उठविते सत्र शुकाचार्य संजीवनीने ऐकोनी मोहिनी वृत्तांत विष्णू लोकी आले उमाकांत तुवा केले दैत्य मोहित ते रूप दाखवा म्हणत असे उद्यानी कामिनी सुंदर पाहता पगा मातुर शंकरा मया लागवितो लक्ष्मीवर प्रकटाला तो विष्णू रूपे सांप्रत 7वे मन्वंतर यातची अवतार वामन सर्वेश्वर त्रिपादी व्यापले जगदंबर त्रिविक्रम हे नामजया वयोस्वत दक्ष ब्रह्म सावरणी धर्म रुद्र देव सावरणी इंद्र सावरण आदी मिळून 14 म्हणून येणे रीती म्हणून ज्या मन्वंतरी विश्व धर्माचा प्रसार करीत सिद्धार्थ ज्ञान कर्म जागवित भगवंतानी यंता सर्वांचा शुक्राचार्य विश्वचित यज्ञ बली युद्ध सिद्ध इंद्रपुरीवरी केली माता देव घाबरले सावंतरे देव गुरु सांगे देवास सर्वांनी त्यागेला सर्वगास बली बैसता इंद्र पदास भोग भोगी सर्गाचा इंद्रादी पुत्र स्वर्गभ्रष्ट तेने अतिथी झाली दुःखिता कश्यप सांगती अतिथीस नाव ज्याचे प्रव्रत फाल्गुन प्रतिपदाते शुद्ध द्वादशी दुग्धाभिषेक भोजन हर्षी दुग्धाहार विष्णू ध्याशी त्रयोदशी खीर भोजन आदिती आजरी पायव्रत पताते भगवत प्रकट होता म्हणे तुझ्या इच्छेकृत जन्म घेणे उतरी तुझ्या कश्यपाची ठाई करून प्रवेश विष्णू राहिले अंशरूप आले अदितीचे गर्भास विष्णू कती ब्रह्मादिक येता आले होता गर्भासी भातपद शुद्ध द्वादशीसी वामन अवतरले अदितीची कुशी बधारले पट रूप तात्काळ आश्रमेत मंडपात यथाविधी वटसी पूजिता जे इच्छा ते महाकावी म्हणत बलेने सत्कार्यले वामना आणि कमजला नाही लगे काही त्रिपाद भूमीच द्यावी पाही माझी मागणे फार नाही दान देई बलिराया विष्णू बदला देव कार्यसी वामन रूप धरले वचनासी शुकाचार्य बदला बलिसे दान याची नची द्यावे बली म्हणे शुकाचार्यसी वचन नम ओढावे मानसी सत्वस्थान भ्रष्ट होसी शाकले दैत्य करुणे एकपदे भूमी व्यापून दुचा शरणे स्वर्ग समावून न ओरे जागा तिसऱ्या चरणात त्रिविक्रम दान स्वीकारता विष्णूचे कपट पाहुणी असुर गर्जले धावणी बलीने असुरास वर्जुनी रसदळा जाण्यास सांगितले बळीसी म्हणे ते वामना कोठी ठेवू तिसरा चरण पूर्ण करी निज वचन ना तरी भोग नरक यातना बली म्हणेची वामना मम मस्तकी ठेवून चरणा तू दान घे पूर्ण असुरांच्या हित करत्या तो पात्रा प्रल्हाद तुवा केल्या शरणाचा अनुग्रह तो बली विवाशा भगवंताशी बोलिला त्यासी बदली श्रीहरी विजयावरचे अनुग्रह करी ज्याची संपत्ती सर्व हरी पूर्ण खुन हे जाणावी सुतरात मी बलीची द्वारपाल होणी रक्षण करी पुढे सावणी मन्वंतरी बली होईल इंद्र बापा मग नमस्कारणी विष्णूसी सवे घेऊन असुराशी बली गेला सुतलासी प्रल्हाद सवे ते दवा इंद्रासी झाली स्वर्ग प्राप्ती तेने आनंदली अदिती बलीच्या यज्ञाची पूर्णाहुती केली शुकाचार्यांनी वेद निघाले ब्रह्मुखातून ते हयग्रीव दैत्य केले हरण प्रभुने मत्स्य अवतारण घेऊन केले निवारण संकटांचे सत्य रथ करता असता अर्किदान ओंजळीत आला मत्स्य साण हयग्रीवास मारुण वेद परता आणले श्री गुरुमाऊली विरचित संस्कृत श्रीमद भागवत महापुराणे 8मो अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु अध्याय 9 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय वैवस्वत वंशीय श्राद्ध देवाने इष्टी केला संतती उद्देशाने परी कन्या झाली इला नामने तोची पुढे सुद्युम्न झाला सुद्युम्न जाता शापित वनत स्त्रीत्व पावलात करीत पुरुरवा नामे ख्यात झाला पुत्रबुधापासून एक मास पुरुष एक मास स्त्री शापे भोगता आला वार्धक्यासी राजसोपन पुरव्यासी सुद्युम्न तपास निघाला पुरत पाणी म्हणून वैवस्वतास इश्वाकून नुग शर्यती दिष्ट पुरुषद नरिशंत कुरुष दृष्ट न बघ कविदश पुत्र झाले शर्यतीच्या सुकन्याने भेदल्यावर ज्योतिकंडकाने तब वाट पाहिरुतिराने फुटला चवना चवनाचा स्तुती करुणी भार्गवाची शर्यती सुकन्या अर्पित्यासी अश्विनी कुमार तरुणीचे देई चवनासी चवणी दिला सोपानाधिकार शर्यती प्रपोद कुमनी त्याची कन्या रेवती त्याने अर्पोनी बलिरामासी पत्रिकाश्रमी तो गेला नभकाच्या पुत्र नाभागास वाटाने ते मिळाला वृद्ध बाप पितृ आज्ञा नाभाग गेला यज्ञास तेने धन दिले रुद्राने नाभाग पुत्र अंबरीश आचरी स्वातंत्र्यादन द्वादशी व्रतास विलंब होता दुर्वासास प्राणे केले देताने दुर्वासी कृत्य लाविली अंबरीशा पाठी तव सुदर्शन लागले दुर्वासा पाठी धरावे अंबरीशाचे पायासी भगवंत बदले दुर्वासा निज भक्ताचे धरिता पाय चक्र सुदर्शन शांत होया दुर्वास भोजने तृप्त होया अंती अंबरीश ब्रह्मत्व पावला वयसुत मनुष्य शिंकेतून इश्वाकोचा झाला जन्म त्यांचे वंशी वादंतास कन्या पन्नास झाल्या सर्व कन्या निवरले सौरभीस वृद्धपणी त्यास विषय हव्यास अगत्य सांगणे सेवेकऱ्यास सावध सावे निरंतर माधान त्याच्या वंशत शतव्रत त्रिशंकू नामे विख्यात स्वसामर्थ्य सदेश प्रकार त्यास विश्वामित्र धाडिती हरिश्चंद्रास रोहित वरुण कृपेणी झाला पुत्र यज्ञ पशुसुनाचे पास विश्वामित्रे सोडविले राजा भाऊकाची पत्नीचा सवतीने दिले विष म्हणून सगर नाम बालकास तो करता झाला अश्वमेध इंद्राणी यज्ञाश्व पळविला सगर पुत्रांचा कपिलाश्रमी दिसला तिरस्कारिता मुनीला भस्म झाले क्षणार्धात अंशुवाणी मुनिस्तविला पुत्रोद्धाचा उपाय मिळाला सगर यज्ञ पूर्ण केला अंती पावला ब्रह्मस्वरूप भगीरथाने करता तप शिवगंगा प्रेमी पावत भस्मास स्पर्शिता गंगा आप पितरमुक्त झाले सगर वंश सौदास त्याने मणी मारले राक्षसास त्याची भावने सोड घेण्यास वशिष्ठाला माणसं वाढले वसिष्ठ शापेत झाला राक्षस बक्षी श्रीसंगी सज्जनास तिचे शापेने पुत्रिक सौदास त्याचे वंशी खटवांगाचे वंशत श्रीहरी 4 रुपये अवतरत पितृवचनार्थ राज्य तळतात सत्यवचने श्रीराम राक्षस मारले बहुख्यात धनुर्भंग केला जनक सभेत शूर्पणखेस विद्रूप करता एक पत्नी श्रीराम
रावणांत करुणी विभीषणास राजधानी राम बैसले राजसनी एकबाणी श्रीराम क्रोणी अश्वमहायज्ञ सर्वस्वाचे केले दान लघुकुल तिलकास शरण भक्ताभिमानी श्रीराम कपाल ग्रामी योग सिद्ध मरू कलिअंती वंशाचा तरू सुमित्र राजा निर्धारू लघुकुलाचा शेवट इश्वाकू पुत्र निमी वशिष्ठास पाचर्यज्ञ शापिता एकमेका लागुनी वसिष्ठ झाला उर्वशी पुत्र जीवन त्रिनिमिषाचे स्थान त्याचे देहाचे मंत्रातून जनाक उत्पन्न झाला जना त्याची कन्या जानकी सोमवंशात ऐकावा बुध इलेचा पुत्र पुरुरवा उर्वशी लोपदली दयाला अग्निस्थाली देती गंधर्व वेदस्फुर लागले चित्तात मंत्रातून अग्नी प्रकट होता त्याला पुत्ररूपी स्वीकारिता पुरवा गेला गंधर्व लोके सत्यवती ऋषी काचाचे मदग्नी त्याच रेणुकापासून भार्गवमणी सहस्राजू नातेवधूने पितृ आज्ञा केली तीर्थयात्रे पितृ आज्ञा पालन तत्परी मातेचा शिरच्छेद करी माता बंधूसी जिवंत करी पित्तयासी प्रार्थी भार्गव सहस्रार्जुनाचे पुत्र 10,000 त्यांनी कापिले जमाग्नी शिरा रास जोडून पितृशिर पितृण फेडले भार्गवाने पुरुरव्याचा आयुपुत्र त्याचा वंश धर्मभ्रष्ट क्षयवृद्ध वंशी अलर्क अनेक वर्षे राज्यभोगी पुरुरव्याचा पौत्र होश इंद्राणीची इच्छा पद्धतीत तेने झाला पदच्युत यायती बैसला सिंहासनी यायतीस भार्या 2 कुरुपुत्र स्वीकारी म्हातारपणा इंद्रिय तृप्ती नवे जाण यायती निर्लज्ज काम हत पश्चातापे होऊन अनुतप्त तारुण्य राज्य देऊन पुरुष वासुदेव चरणी लावणी मानस यायती पावला उत्तमगती शकुंतलावरी दुष्यंतासी पुत्र भरत नामे भरत देशी मरुत तो करीस तो मासी भरद्वाज दत्तक पुत्र झाला रंती देवप्राती ईश चरणी दुःख रहित व्हावे प्राणी तो मायातीत सर्वस्वराणी कीर्ती त्याची भूस्वर्गे वर्णिले सोमवंशासी असता उत्तरेच्या गर्भासी ब्रह्मास्त्राच्या आगतसे श्रीकृष्ण रक्षिले तुझराया यदुपासून 46वा वसुदेव कृष्ण पिताचा नावा स्वतः परमात्मा उतरला यशरूपे भूमीसी दुष्टाचे निर्धारण करण्या संत सज्जनांचे पालन करण्या धर्म संस्थापना करण्या अवतरे श्री हरी युगायुगी श्री गुरुमाऊली विरचित संस्कृत श्रीमद भागवत महापुराणे 9मो अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु अध्याय 10 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय दैत्य भाराक्रांत झाली भूमी तेने ब्रह्मास्तवे विष्णू लागुणी मी अवतरण्याक्षती लागुणी मायाशेषासह विष्णू म्हणे वसुदेव देवकी विवाहात बसले दिव्य रथात आकाशवाणी कंस ऐकत भगिनीसी पदया सिद्ध झाला वसुदेव विनवी कंसासी हिचे संतान अर्पण तुझसी धने त्या तृतात्म्यासी साई पुत्र मारिले कंसे दैत्यांना हाताशी घेऊन झाला नाशाचं कारण कंसा प्रतिभिऊन यादव केले देशोदेशी देवकीचा 7वा गर्भणी मस्त योग मायास्थापी रोहिणीच्या उदरात संकर्षण नामे विख्यात यादव कुळी जन्मला अवतार घ्यावया भगवंत प्रकटलेच वसुदेव हृदयात तदनंतर देवकी गर्भात सर्वात्मा प्रवेशला कृष्ण जन्माचा काळ प्राप्त श्रावण मासी वद्य पक्ष तिथी अष्टमी अमध्यरात सर्वांतरवासी प्रकटला वसुदेव निघाले बाळ घेऊन यमुना मार्ग देव भंगुण यशोदेपाशी बाळ ठेवून उसलोणी घेतली महामाया कन्या घेऊन याला परत देवकीचे ओसंगी तिला ठेवत आपोआप झाले पुन्हा बंदिस्त द्वारे गळ्या कड्या कुलुपे महामाया रुदन करी कंसाचा आला झडकरी कन्येसी फिरवी गरगर करी तवती आकाशी झेपावली म्हणे तुझा वध करणार वैरी उपजला पृथ्वीवर तिने कंस पश्चातापाचे जराग मुक्त केले वसुदेव देवकी ऐकोण मंत्र्यांचे कथना कासे धर्मोच्छाद मांडून ऋषी संतास पिडून स्वनाश सिद्ध झाला यशोदेसी झाला पुत्र घरोघरी प्रकटली मात जन्मोत्सव केला थाटात नंदे गौरविले सकाळजून वार्षिक करा भरावायसी नंद आला मथुरेसी वसुदेव भेट घेतली बडदासी म्हणे कैसे नूतन बाळ आता परतावे गोकुळासी सावध चित्ते पुत्रारक्षी वसुदेव सांगे नंदासी निरूप घेती परस्परांचा सुस्वरूप थरुणी पुतना कंसाने आली नंदसंदना नंदला आला करविता स्तनपाना तत्काळ झाली गतप्राण कृष्णासी घडले अंगस्पर्शन वज्रवासी यांनी केले दहन पुतना झाली पावन सुगंध सुटला देहा शकडात तळीने जिविले कानासी वातरूपासुर त्यात प्रवेशी ताना पदाघात करता गाड्यासी शकड मोडला क्षण माते कंसे पाटील तोडावरतास कशनेही कानास कृष्ण आवडीता कंडासा आपट हिला दिव्या शिळेवरी नाहाळिता मुखसुंदर नंदकुमार मजांबई देसत मुखात दिसता विश्वनचराचर नेत्र मिटले जननीये गर्गाचार्य प्रहिता वचात गोठ्या माझी एकांतात करविले नामकरण संस्कार उभय पुत्रांची नंदाणी कृष्णध्यानी अखंड वृत्ती घराण्याची मिश करून येते कृष्ण दर्शनाला लसा चित्ती प्रत्यक्ष भक्ती गोपी त्या अविचल भक्ती नंद यशोदेच्या चित्ती म्हणून श्री लक्ष्मीपती तया संतोषवी नानापरी करवी यशोदास्तन पाण मध्येच कानाचं सोडून पाहू गेली दूध ऊन कृष्णे माठ फोडीला उखळी बांधून कृष्णाचे कार्यार्थी केली गृहासी कृष्ण आला परसदारी यमला जनवृक्ष जेते तैसे अर्जुन वृक्ष पूर्वजन्मीचे होते यक्ष कुबेराचे अस्थिपुत्राक्ष नोळ कुबेर मणिग्रीव यवन प्रभात झाली फार जल क्रीडा स्त्रियांसह सुंदर वस्त्रांचे नुरले भाण नारदशापे भाल वृक्ष वृक्षासी कृष्णाचे पदस्पर्शन होता वृक्ष उन्मळून सिद्ध जाऊन प्रकटवण झाले नतमस्तक मुकुंदा पुढे समस्त गोप जन्मले उत्पात विचार करू लागे सर्व सपरिवार निघाले मग पातळी वृंदावना वत्सरू पथरुणी दैत्य येऊन मिसळा कळपात पायधरुणी मिरले मस्त कृष्णादळी भूमिरी बकासुर गेला श्री मुरारी दाह होता टाकीला बाहेर कृष्णाने चंचू धरुणी करी उभे भाडले बकासुराते वड गमनार्थ केली आहे ती पुढे कोमटी वासरे चालते हासी विनोदे गोपाळ चालती देखील असगरूप गुहा वत्साचा निघाले मुखाभितरी कृष्णवाडे अंकी कंठी अजगरी प्राण निघता ती दुस्तरी अगासु सत्कती पावला गोपा आले म्हणा सर्वांनी उगले शिदोरी गोवत्स सुदया केला हरी परिब्रह्मा सर्वांनी लोके सर्व रूप
धरी हरी पाहे विश्व निर्माण करी म्हणे लीला अतर्क खरी ठेवी माता चरणी तया ब्रह्मा करुणी स्तवण तुझ्या सगुण रूपाचे गुण म्हणे जाणण्या समर्थ कोण कृष्णाने केला स्वस्थानी कृष्ण सकाळ करी पूर्वता भोजन केले गोपा समेत सायंकाळी घराघरात गासुर वृत्त गाजे श्री बलरामाच्या इच्छेपुरती गोपाल गेले ताळवणा प्रती रासपास वृक्षावर यापटी धेनु कौधरले हलधराणे प्याले डोहातील विषजल प्रीताम मृत पाय झाले सकला अमृत दृष्टीने पाहतानंद बाळ जीवित होय गोप गाई सर्वापासून विषमुक्त कराव्या डोहातील उदक कृष्ण उडी घाली झाला तर त्यास नागविळका घाली कृष्ण भोगवी आपला देह फणीवरणाचे वासुदेव आज्ञा घेऊन स्त्री पुरुषांसह कालिया गेला रमणी कपिपी तेव्हा तो पात्री संध्याकाळ म्हणून तेची राहिली सकाळ रात्री पेटला पडवाळ कृष्ण गिळला दावाग्नी सौबरीच्या अनिक्षणे मासे खाल्ले गरुडाने मत्स्य भक्षण ब्रह्मादाने मृत्यू शापती दिलासे प्रलंब कपटे मिसळ गोपात गुरुगोडीचे खेळात त्याने पिळविला बलरामास पावला मृत्युमुष्टी पहारे गाई गेल्या बघून जवणी त्यांना शोधी निलमणी हाका मारी हरीची वाणी अंबरिता आल्या धावणी तेवढ्यात वनवा पेटला श्रीहरी म्हणे नेत्र झाका अग्निसारा त्याने गिळला विश्व कळला गोपाळांसी भाविक करता भगवत भक्ती भक्तावर नाना संकटे येते ती धरावी धैर्य चित्ती रक्षकाचा समर्थ जाणवणी वर्षा ऋतूच्या समुद्रकाळी मनात कडे सेवन माळी सवे राम आणि सवंगडी थाट चर्ती गायचे सुखदैशा शरद ऋतूंत नवान्न प्राशनादी महोत्सव होता नगर ग्रामे समृद्ध होतं नित्य समृद्धी गोकुळा श्री कृष्ण करता वेणू वादना मोहित होती अंतकर्ण म्हणे धन्य वेणू अम्मावणा गोपी सांगती परस्परा कृष्ण वावा आपल्या पती गोपी कात्यायनी व्रत करते विवस्त्र उतरलेल्या जलांतरी तेने वस्त्रे हरी श्रीहरी घडले देव हेलन म्हणून मिलानंद नंदन म्हणे मनोरथ करणे पूर्ण जावे आपल्या घरोघरी रामकृष्ण आणि गोपाळ काही सरता गेली तुर माध्यने म्हणती गोपाळ क्षुदा शांतीचा उपाय करा अडुदे मागे यज्ञपत्न्यासी आणले चतुर्विध अण्णासी हरी आश्चर्य ते साध्वीसी क्षुदाक्षमवली गोपांची श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे दशमो अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु अध्याय 11 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नंद महानंदादि गोप इंद्र यज्ञ करती वार्षिक गोवर्धन प्रीत्यर्थ यज्ञ करावा म्हणे कृष्णा सकाळी धेनु पूजिती दृढताण्यादी अर्पण करती गोवर्धनास प्रदक्षिणा करती मग परतोणी येती गृही इंद्रा काढले वर्तमान आपला प्रीत्यर्थन केला यज्ञ त्याने मेघासी आज्ञा करून आरंभिला हा महापर्जन्य करंगळी वरील धैर्य गोवर्धन गोपांचे करुणे रक्षण इंद्राचा गर्भ हरुण परत ठेविला श्रीकृष्णे नंदाकडे आले गोप सकळ म्हणती पुत्र होय हा परमेश्वरा वज्रवासियांचा आनंद परा तै पूजिती कृष्णाला इंद्राने कर्म पावणी अद्भुत सिंचले आकाश गंगेचे उदक सुरभीने केला दुग्धाभिषेक श्री गोविंदाचे मस्तके एकादशी पारणे रात्रीसी स्थानार्थ उतरे यमुनेसी नंदास गेला वनलोकासे तेथून आणिला श्रीकृष्णे भाव जाणून गोपांचा दयावंत आणि दाविल निजरूपा जो प्रत्यक्ष विश्वस्वरूपा नित्यसिद्ध शाश्वत जो शरद पौर्णिमेच्या रात्री सका वाजवी भासे आल्या सकल गोपणारी घरी परता सांगे कृष्ण त्यांना नसाही वियोग कल्पना म्हणित होपदी आलोचना ऐकुणी करुणा वचना झाला रममाण गोपींसवे तेने गोपींना झाला अभिमान म्हणून झाला अंतर्धान वीर दुःख द्यावे तारुण निश्चयले पुरुषोत्तमे तेने तन्मय गोपीजना करती हरिलीलांचे स्मरणा ब्रह्मिष्ठायचे करतीपासून कानातील पक्षांसवे सगळे मिळून गोपी कृष्ण शोधिती मनाप्रती चंद्रलोपता वाळवंटी मग योनी वैसल्या कृष्ण धुंडोनी थकल्या नारी फिरणा न जाते हृदयांतरी सहज गायती तै सुंदरी विरगिता कृष्णात गोपींचा एकता विलाप प्रकट झाला मदनाचा बाप पितांबर दरदादी वैजयंती वृत्त प्रभा भाकले तशी दिशी भक्ती करीती निरपेक्ष प्रेम मजला फेडवी त्यांची ऋण भक्तांची ऋण मजला भूषण म्हणून करा प्रेमी मजवणी ऐसा करुणी गोपींचा गौरव महारास करी केशव दोन दोन गोपीत केशव वितुरते समतळपत असे केले परश्री सेवना हेतु धर्माविरुद्ध वर्तन परिचयते ईश्वर करुणाघन तिथे प्रवेशी धर्माधर्म गोपींच्या भ्रतरांना घरोघरी सनिध वाचल्या आपल्या नारी पहाटे आपा आपल्या घरी गोपी परतल्या कृष्णाने गोप केले अंबिकावनात त्यास गळू लागला असगर्तेत तो अंगिरा शापेत्रस्त श्रीहरी स्पर्श झाला मुक्त शंखचूड कुबेराचा सेवक गोपीस घेऊन चालत हा पळता कृष्ण ठार मारुणी त्यास दिव्यमणी तिथला दादासी गोधन घेऊन चक्रपाणी चरावाय जाई दिवसावणी वियोग विसराया विहरणे मिळून गाती युगल गीता श्यामल कांतीचा तो वनमाळी गजराजासम क्रीडा करी सायंकाळी येत गोकुळी तेता आनंद चंद्रासम महादैत्य पुष्पवासुर येता कृष्णाच्या अंगावर प्राण घे आटपणी भूमीवर अरिष्टावघे निरसिले कंसी पाचरे करुणास म्हणे आणावे रामकृष्णास आमंत्रावे धनुर्यागास बेत सांगितला व्यूहाचा अश्वरूपी केशी येत किंकाळण्याने गोकुळ भयभीत श्रीहरी हात घाली त्या मुखात श्वास कोंडोनी मेला तो व्योमासुर मिसळेल पंडवास चुरण बालकांस कृष्णे बळाची धरुणी त्यास गळा दाबुनी मारिले अक्रूर येता गोकुळात रामकृष्णास झाली दंडवत भाव ओळखणी हृदयात दया अलिंगी श्री अच्युत ऐकोणी कंसाचा विचार रथी बसले मुरलीधर गोपी होती व्याकुळ फार यमुना तिरी रामकृष्ण जळा माझी दिव्य दर्शन होता नोरले देहवाण अक्रूर हात सोडून कृष्ण करी भगवंताची अनंत रूपे स्तुती करी भगवंताची अनंत रूपे अनंत नामे तुझं न कल्पिती ज्ञानी महात्मे परी तुझे पण मन धर्मे त्यांना काही भासेना तुझं शरण मी सर्व भावे कल्याणाताची करावे कृपा करुणी मी रक्षावे शरण शरण भगवंता रथ उपमनाची थांबला अक्रूर कंसास निरोप दिला मग नगरी प्रवेश केला श्रीलीलावताराने रजकाचे मस्तक तोडवले कोष्टी असं सायुज्य दिले माळियाचे म्हणत प्रिले श्री जगदीश्वराने वाटी चालता भेटली त्रिवक्रा तिने उट्या लावित्या रामकृष्ण
कुब्जाचे शरीर झाले समा कृपा करती गोपाळे धनुष्य घेऊन हातात भगवंते मोडिले क्षणांत कंसाने होनी भयभीत मल्लोत्सव प्रारंभला कुवल या पीड हत्तीला माहूतने श्रीकृष्णावरी घातला माहूत व हत्ती निर्दाळीला गजदंती श्रीहरीने चालूर म्हणे रामकृष्णासी कृष्णा तू खेळ मजसे बलदेवी मुष्टिकासी मल्ल युद्ध खेळावे मुष्टिक कुटास बलरामाने ठार केले ठोषणे प्राण घेतले पद्मनाभाने चाणूर शलतोषणाचे श्रीने कंसासपदुनी स्वस्वरूपे देऊनी माता पिता मुक्त करुणे चरण वंदिले रामकृष्णे हे माते हे पिताश्री असे म्हणता परमानंद वसुदेव देवकी चित्ता नंद गोपासने पतिता जडंत करणे तै काही वरले प्राचार्य गर्गाचार्य पुत्राची तेजोचित संस्कार कार्य वेद कला आणि आर्या शिकवी सांतीपण दोघांची गुरुपुत्र अनुयम पुरातून गुरुसिद्धीला गुरुदक्षिणा म्हणून श्री गुरूंच्या अनुमतीने जाणं यमत्रेशी आले उत्तम श्लोक उद्धवात वाकुकुळ जावे नंद यशतेचे सांत्वन करावे कृष्ण आठवण करते सांगावे वनमस्का गोपींना उद्धव येता नंदा घरी मथुरेचे कुशल विचारी गोकुळ येईल का श्रीहरी नंद पोसे उद्धवाते उद्धव बोले मधुर वचन कृष्ण तुमचे करतो स्मरण अभिष्ट पुरले येथे येऊन परिवृत्तही नित्य जाणावा गोपी पुस्ते उद्धवासी आंबे आठवितो का कृष्णासी तव भ्रमर आला तयांबाशी गोपी गाती भ्रमर गीत मी सर्वात्मक सर्वांठाई माझी आठवण अंतरी पाही माझा वियोग तुम्हासी नाही निरोप सांगे कृष्णाचा संतोष होणे गोपींची म्हणे उद्धव आला मथुरा भुवने देवनी अंध यशोदा उपासने वर्णे गोपी भक्त श्रीकृष्णासी कुब्जेच्या घरी जाऊन तिची मनोकामना पूर्ण इच्छित वर देऊन उद्धवासह घरी आले हित करण्या पांडवे आपण हस्तिनापुरी जावे खुशाली जाऊन यावे अक्रूला सांगे श्रीकृष्ण पांडवांचा पाहुणी प्रभाव धृतराष्ट्र आधी ताके वैरभाव कुंती विद्र निवेदी मनोभाव अक्रूरासह हस्तिनापुरी अक्रूर सांगे श्रीकृष्णासी प्रति अति ममत्व धृतराष्ट्रासी तेने हितोपदेशन रुचित्यासी दुस्वास करते पांडवांचा श्री गुरुमावली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे 11 अध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु अध्याय 12 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय कंसाचा जरासंध श्वशुर 17 वेळाचा चाले मथुरेवर रामकृष्णे सैन्यावधी सत्वरा त्यास प्राणदान देते काले वन करणार स्वारी कृष्ण नेमिले द्वारकापुरी प्रजाजनांनी योनी नगरांतरी निश्चष्ट एकता निघाला काले वन पाठलाग करी ते कृष्णे शिरे गुहे माजरी ते निर्दिष्टास यवन लाथ मारी तेने भस्म झाला क्षणी निर्दिष्ट पुरुष मुचुकुंद त्यासी होता चिरनिद्रा वरम त्याची पुढे प्रकटला श्रीहरम श्रीधर अविनाशी भक्ती दिली तया वसुकुंद गेल्या पत्रिकाद्वारे रामकृष्ण लपले प्ररोषणगिरी जरासंधी वडवा लावितागिरी दोघे आले द्वारकेता रेवतीने वरले बरे लामासी कृष्ण वाटावा वरावा वाटे रुक्मिणीसी वरावे हरुणी मजसी श्रीहरीचा संदेश दूता करवी दुतास वैसवण रथात विदर्भपुरी पादले अच्युतम वैदर्भी समाचार देतात दूत पुजले रामकृष्ण भीष्मकाणे रुक्मिणी येतात देव मंदिरात तिला वैसुनी देतात राजांचा करुणी पत रामकृष्ण निघाले तेथुनी शिशुपालाती राजे कथा चढाई पळता तया भुई थोडी होई पळून गेले सगळे लवलाय रुक्मी विद्रुप केला कृष्ण रुक्मी पुन्हा गेला कडपुरा वसविले त्याने भजकडपुरा भीमके कृष्ण विवाह करा झाला द्वारका नगरीत रुक्मिणी कृष्णाचे ते धन नाम त्याचे प्रतिम्न पूर्वीचा तो कामजाना रतिपत्नी असे त्याची शबरासुरास दिले दोघे द्वारकापुरी आले सर्व आश्चर्यचकित झाले सांगता वृत्तांतरार्धा सूर्य समंतकारपी सत्राजितास सियाने मारले पशनास जांबवती मण्यासह अर्पी कृष्णास सांब म्हणते तेव्हा कृष्ण सत्ताचिता म्हणे देऊन मिथ्या आळ घालवून सत्यभाम अर्पी देवा लागून होण्या फलन अपराधाचे लाक्ष गृहे धमाले धर्माधिक द्वारा गेले कृष्णाधिका द्वारकेतला चोरला सिमंतक शतधन्व्याने तेव्हा श्री यदुराजेत द्वारकेसी शतन्वा दे मणी दे अक्रुरासी चक्र बाणीवती सतन्वनासी मणी दाखवी अक्रूरा पांडव भेटी इंद्रवस्ता यादव राजा आला सत्य केले मसवेता कलिंदीचे दावणी निजुरपा वरले तेसे कृष्णाने मित्रवेंदेचे केले हरण सत्यासपणात जिंकोणा लक्ष्मणा भद्रा स्वयंवरी जाणा पाणी ग्रहण करी हरियाणा भूमी पुत्र नरकासुर त्यासी जाऊन यमपुर 16 असणारी स्वीकार केला श्रीकृष्णाने अमरावतीत जाऊन अदितीस कुंडले देऊन परिचात उपवनी लावून 16 केला कृष्णाने बसला कृष्ण रुक्मिणी मंदिरी कामजा वरिले म्हणे श्रीहरी श्रेष्ठ क्षत्रिय असता जरी धरी रुक्मिणी पडे धरणीवर तू सर्वांचा अंतर्यामी तुम्हासी म्यावरले म्हणून सावध होता भीष्मकडांनी बोलिले मुकुंदाते बहिणीची प्रिय करण्याचं रुक्मी अर्पी कन्या प्रद्युम्नास नाथ रोचना दिली अनिरुद्धासह जो पुत्र रुक्मिणीचा रोचनाच्या मंगल सोहळ्यात रुक्मी राम खेळत युत जिंकताही जिंकलं म्हणत यास्त बलरामवधी त्यासी बळीचा पुत्र माडासुर कन्या उषेत्याची सुंदर सखी चित्रलेखा काळी चित्र उषेच्या स्वप्नवल्लभाचे गगनमध्ये अनिरुद्धास उषेस भेटी अंतपुरात नागपाशी बांधले अनिरुद्धास बाणासुराने तेव्हा नारदा करवी कळता वर्तमान बाणासुर आवणी रामकृष्ण बाणे घालून लोटांगण कन्येसही बोळविले यादव कुमारांचे तेसे कृकालस कोण तू कुच विचारी कृष्ण त्यास भोगत असे पापबलास ग्राही मी नृपासी सतपुरांचे थोडे धन पुरुषांचे थोडे धन आपण करता हरण 10 पिढ्यांचे पतन उपदेशी कृष्ण पुत्रांचे बालमित्रांना भेटाय कारण बलरामे गेले गोकुळगमन सर्व 8वी प्रेमळ कृष्ण एकमेका पुस्ती क्षेम पडोक संदेशी कृष्णाला मीच पस्ते जगे ऐकला श्रीकृष्ण यावे म्हटला अथवा सिद्ध होईतासे श्रीकृष्ण गेला चालून पंडक मस्तक केले चेतना काशीराचे शिर उडवून त्याचा पुत्रही जाळीला विविध मित्र नरकासुराचा पेटला सोड घेण्या मित्रवधाचा रामे करता प्राणमुष्टीचा मरुणी पडला भूमीवर सामान्य लक्ष्मणा करता हरण कौरवाणी केले त्यांचे बंधन शिष्टायचा उपास करणं अंतिशरण ये कृष्णाग्रजा लक्ष्मणा अर्पिले
सांभाला प्रदक्षिणा आहे अर्पिला आनंद घेऊन सवी कोमला बलराम आला द्वारकापुरी गृहस्थ धर्माचे आचरण कैसे करता असेल कृष्ण बामाया कृष्णाचे विंदन नाद आले द्वारका भोवनी नारद हिंडे घरोघरी श्रीकृष्ण त्यांची पूजा करे प्रत्येक ठाई दिसेश्वरी कार्य चालते भिन्न भिन्न कृष्ण लीला पाहून नादाने केले गमन चित्त भगवंत चरणी ठेवून करी विचारणा त्रैलोकी श्रीकृष्णाची दिनचर्या मंगलमय से श्रोतया दुतनिरोपसांगे यदुराय जरासंध पिढी राजांसी धर्म करितो राजसूय निमंत्रण आले नारदराय कोण कार्य करावे अगोदर बुद्धवासी पोसे श्रीकृष्ण उद्धव सांगितले ऋषिकेशी प्रथम आले इंद्रपस्ती राजसूयज्ञ आणि राजमुक्ती कार्य दोन्ही साधन्या कृष्णसी म्हणे धर्मराज्य करणे आहे क्रतुराजे जिंकोणे पृथ्वीचे राज्य द्रव्य मिळवा म्हणे सका चारी बंधुराजेचे जिंकती अपार द्रव्य मिळविते कृष्ण द्वंद्व युद्ध खेळविते जरासंध भीमसेनाचे भीमाने पडला मग दहाधिपती सहोदरा वैसले राज्यावरती बंदी खाणी होतिरुपती मुक्त केले श्रीकृष्णे त्यांना भगवंत दर्शन घडता नयन मनोरमा घालिता लोटांगण अद्भुत समाधान पावले बंद मुक्त होताची राजे विनविती भगवंता ते थाना आपल्या चरणाते ऐसे देही कृपादन सहदेव करवी करुणी गौरव उपदेशाने बोळविले सकळ विभाजनासह केश आले इंद्रप्रस्थासी कृष्ण आज्ञे धर्मराज प्रारंभ करी राजा अग्निपूजा यदुराज तेने निंदी शिशुपाल कृष्ण सोळे सुदर्शन केले शिशुपालाची शिरछेदना तेज निगता देहातून कृष्ण स्वरूपी मिळाले यज्ञ होता सुसंपन्न मय सभेत आला दुर्योधन भूमी बाजळ संभ्रमाला गुण लज्जित झाला कौरपती निर्यात पृथ्वी करण्यास आराधुनी पशुपतीचा द्वारकापुरीचं केले त्रस्त शिशुपाळ मित्र शालवाणी युद्धात देयता प्रद्युम्न गदा प्रहार कधी द्युमान माघारी दत्त बळवून रक्षिले दारुकपुत्राने परतोनी आला रणांगणी यादव सेना विद्यमानी प्रद्युम्ने शिरसंधान करून शिड उडविले दुमानाचे श्रीकृष्ण होते इंद्रप्रस्थात बळत त्या चढांगणात सुदर्शन शालवार सोडत मस्तक केले धडा वेगळे मातुले विद्रुत दंतवत त्यांना घेता हाती शस्त्र श्रीहरिणी करुणी प्रहारा बधी येले तयांसी राम करी तीर्थाटन सुत रोमहर्षण करी अवमान केवळ दर्भ स्पर्श करून हरिला प्राणतयाचा येता पर्वणीचा दिन रामे ओढला हल टाकून मस्तकावरी प्रहार करून तत्काळ मारला वल्लभ चांगले दुर्योधन भीमासी न खेळावे गदा युद्धासी राम पातला निर्मेशरण्यासी ऋषींचा उपदेशी शुद्ध ज्ञान कृष्ण दर्शन इच्छा झाली सुदामा आला मित्रा घरी त्यासी सागर पूजे हरी सांगे गोष्टी हिताच्या सुदाम्याच्या वस्त्रांतुनी चिंदीचे मोटळे काढून पोहे पाहुणी चक्रपाणी मुखी घाली एकमुष्टी श्रीकृष्ण त्यास बोळवित सुदामा प्रासदी प्रवेशित म्हणे परीक्षा पाहुणीशत वैभव दिले स्वर्गीचे साधुनी परसूर्य ग्रहण पर्वणी स्नान येता म्हणी नंदयुषदा गोपगोपाणी पाहुणी संतोषिती श्रीकृष्ण मीची सर्वांची ठाई भोगता श्रीकृष्ण सांगे प्रति गोपिका गोपी बदल्या रुक्मिणी कांता हृदय राहत चरण तुझे कृष्ण पत्न्यासी म्हणे द्रौपदी वर्णावे पाणी ग्रहण संघासी विस्मय वाटे भगिनीसी वार्ता ऐकता कृष्णकथा वसुदेवी ऋषी प्रति सांगा कर्मनिवृत्ती युक्ती यज्ञद्वारे भजावा यज्ञपती ऋषी मोक्ष मार्ग सांगती गोभू अन्नदान यज्ञ होता संपन्न केले गोभू अन्नदान नंदादिकासी निरुपदी होऊन यादव पतले द्वारकेसी वसुदेव बदले रामकृष्णासी आपणचा स्वामी चराचरासी घेऊन यावे मृतपुत्रासी देव देवकी विनवी निजपुत्रा रामकृष्ण सुतलात जाऊन आणले पुत्र बलीपासून देवकी मातेचे सोपण स्वरलोकी गेले ते कृष्ण कृपे दंडी सन्याची रूप घेऊन अर्जुन करे सुभद्रारण बलराम मोठा कळवून शांत केले श्रीकृष्णाने श्रुतदेव बहुलाश्वाची खरी एकाचे वेळी गेले श्रीहरी द्वयांना देऊन गती दुर्धरी परतून आले द्वारकेसी जीवासी लागले जन्म मरण यासी लागला मूळ कारण म्हणून भजता हरिचरण त्याने निरस्य संसार सत्य ब्रह्माच्या अधिष्ठान त्यावर झाला जो भ्रम तेथे जग झाले निर्माण नंदन सांगे श्रुती वचना ज्याचे श्री ठेविनात तो तत्काळ भावा भस्म जात वृकश्वा पाठी लागत हात ठेवण्या मस्तकी मोहे पडला वृकासुर शेठे विश्व शरीर करम भस्म होताची सत्पर शिव झाले मो संकटमुक्त वंदन करुणी ब्रह्माते नेंदुनी शिवशंकराते लाती विष्णू वक्षस्थलाते विष्णू श्रेष्ठ ठरवी भृग नृत बालकी सज्जनाची जीवित दिली त्यांची पुरविले प्रजा मनोरथासी धर्म स्थापिल्या कृष्णाने प्रद्युम्न पुत्र अनिरुद्ध त्याचा सुद्ध वचनात हाची राहिला शिष्य होताना दुकुळाचा धर्मरक्षा अवतार धारण केले शिल्या शरीर त्या श्रीहरीचे चिंतिता चरित्र कर्मबंधन तुटत असे श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे 12 अध्याय श्रीकृष्ण अर्पणमस्तु अध्याय 13 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय कराया भूभारहरण माले बहु दुष्टजन यदुंची भावी निदालन कृष्ण विचार करी म्हणी म्हणून दिला शाप होईल यदुकुळाचा नाश सकाळी जाणते कृष्ण तरी अनुमोदन कुळनाश सर्व साधनात उत्तम ऐसा जो का भागवत धर्म त्याचे कर्मावी श्रवण वसुदेव नवीन नारदासी पूर्वी निमी राजाच्या सत्रात नवयोगी कथित धर्म भागवत तोची धर्म नारद सांगत राजा वसुदेवाशी गुरा आत्मा गुरुदेव ऐसा सर्व दृढ भाव तदुपदिष्टे मार्गे ठाव ईश्वराचा पाविजे प्रेम रजनी बांधले पाया म्हणून सोडता नाही हृदया ऐसा जो भक्त राय तोची जाणा भागवतोत्तम सद्गुरुचे जावे शरण तोष भावे करुणी सदाचरण सकाळ आसक्ती सांडून करावी नम्रता दया मैत्रे पुढ कर्माने मलिन चित्त ती भजाव भगवंत त्याने होणी शुद्ध चित्त होई प्रकाश ईश्वराचा भगवंताची विग्रह मूर्ती अथवा हृदय ध्यावणी
चिन्मय मूर्ती कर्मबंधनातून सुटेचे चित्ती सर्व कर्म अर्पिता देवासी भगवंताचे अनंत जन्म अनंत रूपे अनंत नाम अवतरले नरनारायण धर्म आणि मूर्तीपोटी भगवंताचे अवतार हंस दत्त सनतकुमार ऋषभ हयग्रीव मत्स्य सुकर कुर्म हरी नरसिंह वामन भार्गव श्री रघुवीर कृष्ण बौद्ध कल्की होणार युगागी होतात अवतार धर्मरक्षणाकारणे जे ईश्वरासी न भजती वेदनिषिद्ध यज्ञ करते पशुहिंसा पदार्थ कधी ते पावती अधोकती धनाचे एकमेव फल तो धर्म असे केवळ म्हणून धन असता अनुकूल धर्म तेने जोडावा पितरदेवा आणि ऋषी यांची ऋण प्रत्येकासी परितेडवणार भक्तासी जो स्वामीचा शरणांगत ब्रह्मादिक स्तुती करून गेला स्तुती करून म्हणती केला भूभारहरण प्रभू आता विकुट येऊन सनात राम माझे यावर बोलेले भगवंत यादव कुल झाले उन्मत यांचा करुणीय अंत येईन मी निजधामा यदुवृद्धांना म्हणे कृष्ण महोत्पात नाशाची लक्षण प्रवासी कर्ण दान निवारी घोर संकट धन्य उद्धवाची दास्यभक्ती त्यावरी श्रीकृष्णाची अत्यंत प्रीती म्हणे नेई तव धामाप्रती तुझी सेवा केलीसे मी श्रीकृष्ण म्हणे बा उद्धवा मी त्या कथा भूलो का कलियुगांमध्ये का पाया व्हावे मदभक्ती प्रचारक 24 गुरु म्या केले भूमी वायू आकाश आपे अग्नी चंद्र रवी कपोते यांनी अवधूता बोधविले अजगर पतंग भ्रमर मदमाशी मधुकर मत्स्य मृग पिंगला सागर आत्माराम जागविती सकळ देहधाऱ्यांचा मित्र परम श्री स्वामी समर्थ आत्माराम त्याचे कृणिस्व समर्पण व्हावे रममाण त्या संगे कन्यका सर्प बालक कुरर भिंगुरटी उर्ण नाभी इशुकार या 24 गुरुनी थोर स्वदेहात जा परमगुरु नरद्याची होता प्राप्ती अवश्य म्हणे करणे भगवत भक्ती भजन कराया एक युक्ती गुरुमाई सेवावे जीव परतंत्र जोवरी ईश्वराची बोहे तोवरी म्हणून व्यक्त करावा निर्धारी आत्मरूप जाणया यावरी पुस्तसे उद्धव जीव कमर्थ झाला परतंत्र आणि गणांनी होता बद्ध मुक्त की सा होईल अविद्या माझ्या शक्ती त्याची वाणा बंद मोक्ष करते वेदे पावेचे मोक्ष प्राप्ती आणि बंधना विद्येचे धन असोनी न केले दान की वाचा असोनी न घेतले नाम की माझी न केले लीलावर्णना वृथा जन्म मूर्खांचा माझे भक्त कृपाळ असती आपले सत्कर्म अनुच्चारिती अखंड धरती सेवावती हीच लक्षणे बदभक्तांची भक्ती योग आणि सत्संग याविणे उपाय नो हे चांग मीच संतांचे अंतरंग आणि माझे संतजन सत्संग आणि भगवंत नाम हे दोन चहुयुगी समान म्हणून साधना माझे श्रेष्ठ जन साधन हे सत्संग मीचे आत्मा सर्वदेही मी त्यामज एकसी शरण येई मदसी भजता भय नाही उद्धवा सांगे भगवंता प्रथम अहंकार सोडावा सात्विक आहार घ्यावा गुरु संती भाव ठेवावा उपासावे हृदयस्था निर्गुण निरपेक्ष ऐसा वजसी सर्व गुण भावी मजसी भजसी मीची प्रियत्वाची अंतिम गती मीची आत्मा सर्वांचा एका भक्तीने माझी प्राप्ती तेथ इतर साधने न सरती साधना माझी श्रेष्ठ भक्ती भक्तीपासून वृताश्विना चित्त लावी माझ्या स्वरूपी ज्याच्या बुद्धीची झाली स्थिती तो मज पाहे सर्वभूती आणि पाहे आपणात अणिमा महिमा लगिमा प्राप्ती प्राकाम्य इशिता वशिता आणि काम वसयिता अष्टसिद्धीसी मी आदर अणुमिमत्व मनोजव दृढ श्रवण आज्ञाशक्ती कामरूप इच्छामरण अपराजित कालाती दूरदर्शन परमन ठावद्या हा शुद्ध सिद्धी अनंत ब्रह्मांडे माझ्या पोटी त्यामध्ये न कर वेगणते असंख्यात माझ्या अस्ति पिपती जैसे परमाणु धुलीचे सांगो एक गुज उद्धवा मीच्या अष्टवा यो सर्व भावा गुणश्रेष्ठ मी सर्व गुण भावा जे मी असे सर्व रूपा अहिंसा सत्य चोरी करणे अकाम अकृत अलोभ असणे भूतमातांची प्रियत करणे सर्व धर्म वर्णांचा धर्म हा अध्ययन यज्ञ आणि दान अतिथ्यादी पाळावी नियम दुःखी मदभक्तांचे अर्पित न त्यावर प्रसन्न मी सर्वदा देव ऋषी पित्र भूते यांना मारुणी माझी रूपे यांना भाषावे नित्य की सर्वपणे माझा आहे माझा भक्त जो विरक्त ज्ञानभक्तीने अलंकृत माझा भक्त देण्यापेक्षा तो सर्वांनी श्रेष्ठतमा एका नामस्मरणाविना कलित नगडे धर्म साधना यास्त भावे करतारी कीर्तना ध्येय भेटी भगवंता ज्ञानाच्या एकांशी पुरुषार्थ सिद्धी जैशी प्रकाशे अन्य साधना तुके तैसे ज्ञान श्रेष्ठ सर्वांहुनी जो सात्विक गुण संपन्न त्याची बोलीची संपत्तीमान गुण दोष दृष्टी हा दोष जाण गुण दोष न पाहणे गुण हाची ज्ञान जे गुणपदेशानुसार त्यांचे चिंतन करावे वारंवार सदभक्ती धरिता मनी दृढ ये अंतरी सुखावे जैसी जैसी विषय निवृत्ती तैसी तैसी होय मुक्ती जीव पावे आत्मस्थिती धर्माची सर्वोत्तम निष्काम भावे भगवंत भजताचे कळे वेदार्थ अथवा भजवा श्री गुरुनाथ जो का स्वाई भगवंत सूक्ष्मपणे पाहता डोळ्याची तत्वता पुरुष प्रकृती व्यवस्था यास्त प्रश्न उद्धवाचा ज्यासी वाटी हित व्हावे तिने सद्गुरुसी शरण जावे अवमानित हा देहकीची ममता यावरी सोडून पीडिता दुजन वागपाणे क्षुद्ध मना शांत वलेजने सहज सामर्थ्य आपण ऐसा विरला असे बा उद्धवा तवची ती माझ्या ठाई करी गोष्टी बुद्धी करी एकनिष्ठ होयात्मयुक्त सर्वपरी जय साधने परमाता त्याने अर्थ मानेचे अर्थ झाले आसक्त घातनिश्चित साधकाचा सर्वांनी श्रेष्ठ नाम माझे वैकुंठ तेथे येते माझे भक्त माझी भक्ती करून या सकळ लोक मीची केले मीची सकळ व्यापले ऐसे जय ज्ञान झाले तया मीची सर्व रूप जय चित्त आहे प्रसन्न इंद्रिय पावती उपशम मन अनासक्त देह वैशून्य तैसत्व गुण प्रकटला कामना राहित स्वकर्म वरी केले मदर्पण त्याचे कर्म सात्विक जाणं तेनेची होय मतप्राप्ती उर्वशीच्या विरणाली पुरवा बहुतळमळी चित्त येता शुद्धीवरी झाला विषय विरक्त तैसी ज्याची संस्कृती भय तेने करावा संत पदाश्रय तेने पावजे निर्भय लिले अवतारीचे भवसिंधू श्रीकृष्ण म्हणे उद्धवाला गुणे एका प्रेमाने उपचारशीण भावे अर्पिता जळी जाणं मी संतोष जगदाने कर्म करत्यासी मी जी फलप्राप्ती तीच प्रेरका अनुमोदका प्रति सहाय्य करत्यासी निश्चिती तीच फलप्राप्ती जाणावी उद्धवासी सांगे भगवान सर्व विषय ब्रह्मपूर्ण यातील भूतमात्रांचे दोषगुण चित्ते नानावे सकदा काळी जो मदभक्त अरण्य
अनन्यशरण त्याचे कर्मी संरक्षण हाती घेऊन सुदर्शन विघ्न निर्माण करीत असे. सकळ मंगळाचे आयतन तो बाबा भागवत हा धर्म श्रद्धेने कथा आचरण मृत्यूसी पार करे. श्रीकृष्ण निरूप घेऊन युद्ध पातला भद्रिकाश्रमी प्रवीण घेऊन भागवत धर्मे अंती पावला हरिगती. यादव येता सागर तीरा तेथे प्राशिती वारुणे एरके एकमेका ताडिता मरण पावले कित्येक एकांत साने बलराम पुरुषे झाला. अश्वत्थ तळी बैसता श्रीकृष्ण व्याधी पाडा मारिला. श्रीकृष्णाचे निर्माण अलौकिक अग्नी योग धारण करून न ठेविता देह जण सदेह गेले स्वधामी गेले कृष्णराय वसुदेव देवे की मोकली थाय. दुःखाशितपणे अवनती हाय प्राणत्यागला तत्क्षणे अर्जुनाकडून ऐकता वृत्त पितामह धर्माधिक होनी सारी विरक्त उत्तरवंदे पावले. श्री गुरुमाऊली विरचित संस्कृत श्रीमद भागवत महापुराणे त्रयोदश अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. होतील बहुत नृपती क्रिया त्यांची अधर्मरीती ज्यांच्या अंगी असे शती त्यांची धर्मन्याय अनुकूल लोक गाढवा समवर्ती ऐसी कलियुगी होईल स्थिती शिवलगामांतरी शेवटी अवतार कलकीरूपी होईल. दिनदुःखितांचा महाराज दिंडोळीत श्री स्वामी राज त्यांचं निरंतर फडके कीर्तिध्वज पृथ्वी सनात त्याचिनी कली सर्व दोषांचा ठाटा परी अंगी गुण मोठा एक हरीची नामगाता गती श्रेष्ठ भावीचे एक हरी कीर्तना वाचुनी कलितोनोही अन्य साधना कीर्तनयोगी हरिस्वादिना भक्तापाठी हिंडत असे. नैमित्तिक प्राकृतिक अत्यंतिक ऐसे 4 प्रकारचे प्रलय होता. सत्यवस्तू अत्यंतरहित नित्यकाळी राही सर्व काळी संसार सागराची दुसरं तो पावणे असेल पार. लीला कथा श्रवणही सुंदर नौका अवश्य आश्रयावी. प्रत्यक्ष भगवान कृष्ण तेनेही निवारले तुकळ मरण बोध घे तिथून जाणं की मरण अटळ मृत्यासी करावे भगवंत चिंतन तेने गळे देहाभिमान गळता जाणं भय नाही मृत्यूचे. ब्रह्मस्वरूप परीक्षिती दंशिता तक्षकत्याची देहाप्रती सर्व लोकांची डोळ्यापुरती राजदेह झाला भस्मजात. तक्षके मारला तात जन्मेचे सर्प यज्ञ आरंभित निरपराध सर्प मेले सांगत बृहस्पती थांबवी सर्पसत्र चित्तवृत्ती होता शांत आत्मज्ञान उदित होतं. 10 लक्षणांनी युक्त 18 पुराणे जाणावी. मृकुंडाने पुत्रा संस्कारित केले मार्कंडेयाने कठोर तपा आचरिले त्यात इंद्राने विघ्नाने परिण चळला मार्कंडेय. मग भगवान नरनारायण एक रूप्य एक मूर्ती दोन श्रीहरी पातले द्यावे दर्शन मार्कंडेय ऋषीवरा नरनाने बदले मुकुंड सुता इष्ट परमागा आता तुझी माया पाहोत आता. मार्कंडेय म्हणीची ईश्वरा एके दिवशी चलमय सर्वही एकटा विचरत असतामयी दिव्यवटाच्या पुत्रावरी बालक दूध देखीला बालक पाहताची दृष्टी धावला त्यास घालाय मिठी गुप्त झाला इतक्यामध्ये सर्व दिसते पूर्वपता बैसला होता मार्कंडेय सिद्ध देहा घ्यायची नव्हती शुद्ध म्हणून शिव प्रकटे हृदय आकाशात दर्शन हे मार्कंडेय असे तुमचे ठाई राहो भक्ती भगवंत भक्तांची घडो भक्ती भक्त भगवंत दोन नसती मार्कंडेय वदे शंकरास सुत म्हणती विश्वकर्ता जिने लावली लोक व्यवस्था एक रूप असुनी वस्तुता सर्व सूर्य तोची श्रीहरी अनादी अनंत श्रीहरी विराट स्वरूपाची रचना करे प्रत्येक कल्पापितरे रोग लक्षण करीत असे. श्रीकृष्णाची पुढं काय ना ते मंगलाचे मंगलायतना 12 स्कंदात वर्णन सुतवंतती सौनकांसी कलिमल पापनाशक हरी ऐसा नगाईला पूर्णांतरी जैसे एत प्रतिशब्द माझे वर्णन केले श्रीहरीचे. नद्या माझी गंगा श्रेष्ठ देवा माझी विष्णू श्रेष्ठ वैष्णवा माझी शंकर श्रेष्ठ तैसे भागवत साक्षात ईश्वर श्रीमद भागवत महात्म्यम परब्रह्म ऐसी व्यापक त्यासी म्हणती वशपालक येत कृष्णाचा सदैव वास अनुभवात रसिक जन अच्युते जैसी केली लीला ते नाव दे स्थळाला गोवर्धन आदी गोकुळा शंडले अग्नी वजनावा कृष्ण वियोगे दुःखी स्त्रिया पुस्ती कालिंदी सखया मुकुंद सवा सगळ्या उपाय सांगे आम्हासी जा कुसुम सरोवराजवळी नामसंकीर्तना करा त्यासळे उद्धव पुरवेल मनोरथ सारी यमुना राणी सांगे तया षोडश कलायुक्त भगवान आजही वस्ती वृंदावना भागवताची करता कीर्तना तीन कुळे उद्धरती उद्धवरी भागवत कथना रोहिणी आदी गेल्या प्रधामा लागून आणि श्रोते पावले अंतदान आजही भेटती चिन्मय भक्ता श्रीमद भागवत आणि भगवंत दोन्ही अस्ति सचिदानंद स्वरूप भक्ता श्रोत्यांनी होऊन एक रूप सेवावे प्रेम भावे श्री सद्गुरूंच्या छत्राच्या निर्गुणी सेवावी श्रीमद भागवत तेने होईल प्राप्त परमधाम श्री स्वामी समर्थांचे. गुरुमाऊलीच असे रचिता अक्षर ब्रह्मस्वरूप असाचा अक्षरी उमटली सद्गुरुवाचा कल्याण जगताचे कारणे त्रिवार वंदन करता कृपा कटाक्षे मजसी पाहता 700 श्लोक संक्षिप्त भागवता करा आज्ञा पिले माऊलींनी भागवत रसामृताचे करता पाण पित्रांना सद्गती मिळवणं त्यांच्या आशीर्वचने करून इह परलोक सुधारेल. गुरुमाऊलींचा आशिष सत्वर सत्कर्मांचा नसावा अहंकार साधनी पडावा आपला विसरा मग कृपा होई समर्थांची ही शब्दांची सुमनमाळा घालू श्री गुरुमाऊलींचे गळा भागवत पियुष प्राशावा चित्त शांत ठेवून विषयांचा हव्यास जाईल तिने चित्त शुद्ध होईल मग भक्तीचा उदय होईल. श्रवणी साधता एकाग्रता श्रीमद भागवत स्वयं कृष्ण स्वयं गुरुमाऊली करी कथना सावध चित्ते ऐकोने वाचून मनन चिंतन करावे सफल होतील कामना श्रद्धेने करावे पारायणा नित्य केल्या श्रवण पठना शौर्य वाढी मिळे विजय ऐसा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ गुरुमाऊली कृपे झाला समाप्त. श्री स्वामी नामी रंगोचित्त सेवा भक्ती घडो जन्मोजन्मी श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे चतुर्दश अध्याय. श्री स्वामी समर्थ महाराज चरणा अर्पणमस्तु. श्री कृष्णा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा
तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. श्रीमद भागवत पारायणाची अतिउच्च सेवा नुकतीच परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने संपन्न झालेली आहे. आपण सर्वजण त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊया. श्री स्वामी समर्थ.